यीशु राजा धन्यवाद करते हैं, धन्यवाद करते हैं, धन्यवाद करते हैं शपा हालेलुया। इस सुंदर समय के लिए हम आपको धन्यवाद करते हैं यीशु राजा। अपा इस शाम के समय प्रभु जी आपके अपा हालेलुया बच्चे सबको मिलकर एक साथ आपके हजूरी में आने के लिए आपने दिए हुए इस मौके के लिए हम आपको धन्यवाद करते हैं यीशु राजा। अपा हालेलुया प्रभु जी आपको हमें हाले धन्यवाद करने के लिए प्रभु जी आपसे कुछ खाने के लिए हम सबको मदद कीजिए यीशु राजा हालेलुया। अपा आज के हमारे इस मीटिंग को आपके हाथ में समर्पण करते हुए हम प्रार्थना करते हैं प्रभु अपा हालेलुया। यीशु राजा आपकी उपस्थिति हमारे साथ बनी रहने के लिए हम प्रार्थना करते हैं यीशु राजा हालेलुया। जितने जुड़े हैं सबको आपके हाथ में समर्पण करते हैं, जितना जुड़ना चाहते हैं प्रभु जी जल्द जुड़ने के लिए उन्हें मदद कर दीजिए यीशु राजा। हर एक रुकावटों को दूर करना पा हालेलुया प्रभु जी आमीन हालेलुया। हम आपकी उपस्थिति से प्रभु जी कुछ पाकर प्रभु अपा हालेलुया अपा आमीन हालेलुया प्रभु जी नया कुछ आमीन हालेलुया पाकर हमें आमीन हालेलुया जाने के लिए हमें मदद करना यीशु राजा हालेलुया। अपा आमीन हाले आपके हाथ में समर्पण करते हैं, आपकी अगुवाई प्रभु जी आमीन हाले पवित्र आत्मा की अगुवाई अपा हालेलुया हमारे साथ बनी रहने की हम प्रार्थना करते हैं यीशु राजा हालेलुया। अपा आपके हाथ में समर्पण करते हुए प्रार्थना करते हैं, प्रार्थना सुन ले इसलिए धन्यवाद प्रभु यीशु मसीह के नाम से। प्रेज़ द लॉर्ड। आप सभी को जय मसीह की। मैं विश्वास करता हूँ मेरी आवाज़ आप सबको आ रही है। ओके, थैंक यू। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। कितने लोग आज खुश हैं? मैं बहुत खुश हूँ आप सबके साथ एक और बार हमारे इस आईजीएम फैमिली के साथ परमेश्वर को आराधना करने का हमारे इस स्पेशल मीटिंग में परमेश्वर ने हम सबको लेके आया है। आइए कुछ समय अपनी आंखों को बंद करें, प्रिय अपने दिलों को तैयार करें। हम ऐसे ही आज यहाँ नहीं इकट्ठा हुए, हम एक्सीडेंटली आज जूम मीटिंग में नहीं आए हैं प्रियो। वो परमेश्वर का एक डिवाइन पर्पस, वो परमेश्वर का एक योजना था। हम सोचेंगे अरे जल्दी से एक मीटिंग बुला लिया, ऐसा नहीं प्रियो। परमेश्वर का एक पर्पस था कि आज शाम को हम सब जुड़ पाए। हालेलुया। आगे के हम अपने आप को समर्पण करेंगे, आज की हमारी इस मीटिंग को समर्पण करेंगे, आज के परमेश्वर के दास को जो लेके आए उनको समर्पण करेंगे। सब लोग कृपया कुछ समय अपनी आंखों को बंद कर कर यस लॉर्ड, वी ट्यून आवर हार्ट्स लॉर्ड, वी ट्यून आवर माइंड्स लॉर्ड इनटू यू फादर। मेरी सांसों में तेरा नाम रहे, मेरी सांसों में तेरा नाम रहे यीशु। क्या मिलके गा सकते हैं? तेरी स्तुति मैं करूं, तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से। तेरी स्तुति मैं करूं, तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से। मेरी सांसों में, मेरी सांसों में तेरा नाम रहे, मेरी सांसों में तेरा नाम रहे। हे प्रभु तू ही तू, तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से। जहां मेरी नजर जाए, जहां मेरी नजर जाए, वहां तेरी स्तुति हो। जहां मेरी नजर जाए, वहां तेरी स्तुति हो। अपने हाथ को उठाकर सारी दुनिया
करूं आराधना दिल से। मेरी सांसों में, मेरी सांसों में तेरा नाम रहे, मेरी सांसों में है प्रभु। तेरी स्तुति मैं करूं आराधना। यस लॉर्ड, जैसे हमने इस गीत में गा रहे, परमेश्वर मेरी सांसों में तू बसने पाए खुदावन। प्रभु जी हमारे बातों में, हमारे सोच विचारों में खुदावन तेरी बातें दौड़ने पाए प्रियो। कितने लोग आज कह पाएंगे खुदावन खुशी और गम में साथ हो तेरा, प्रारंभ और अंत में नाम हो तेरा। खुशी और गम में साथ हो तेरा, प्रारंभ और अंत में नाम हो तेरा। मेरे जीवन का सहारा तू, मेरे जीवन का है प्रभु। तू ही तू, सारे मिलकर ओ तेरी स्तुति मैं करूं यीशुए दिल से, दिल से तेरी स्तुति मैं करूं। ओ दिल से मेरी सांसों में, मेरी सांसों में आज की तरह कह पाएंगे तेरी स्तुति मैं करूं आराधना। दिल से तेरी स्तुति मैं करूं आराधना दिल से। प्रियो, हमारा परमेश्वर कितना महान है, वो कितना करुणा में परमेश्वर है। हम कितना भी धन्यवाद दें वो कम है। हमारे साथ रहने वाला, हमें कभी ना छोड़ने वाला हो। हम चाहे कोई भी मुसीबत, कोई भी परेशानी में हो, चाहे कोई भी तूफान हो, चाहे कोई भी लहर हो, हमें हमारा हाथ ना छोड़ने वाला वो परमेश्वर, सेनाओं का यहोवा आज हमारे साथ है। कितने यकीन करते हैं? अपने हाथों को उठाकर एक बार बोलो प्रभु यीशु मसीह की हालेलुया। कितने लोग आज खुश है? हम बनाइए कुछ और गीतों को गाकर तालियों के साथ हम उस परमेश्वर को महिमा करने जा रहे हैं। हम सबको जानने वाला गीत है, तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखता है, तेरी आत्मा से भाग कर। कितने लोग विश्वास करते हैं हमारा परमेश्वर हमारे साथ रहता है? हालेलुया। तो ये तालियों के साथ मिलकर इस गीत को गाकर परमेश्वर को महिमा करें। हालेलुया। तालियों को बजाकर हालेलुया। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं? तेरी आत्मा, तालियों को बचाकर
तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं। आकाश में चढ़ूं तो तू वहाँ है, अधलोक में जाऊं तो तू वहाँ है। आकाश में चढ़ूं तो तू वहाँ है, अधलोक में जाऊं तो तू वहाँ है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, तेरी आत्मा से भाग कर मिलकर। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, मिलकर अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं। तूफान में जाऊं तो तू वहाँ है, लहरों पर चलूं तो मिलकर सारे मिलकर। तूफान में चलूं तो तू वहाँ है, लहरों पर चलूं तो तू वहाँ है। तेरी आत्मा से अबे मैं कहाँ जाऊं, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं। मिलकर तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, मिलकर हालेलुया। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ। एक और बार आकाश पे, आकाश में चढ़ूं तो तू वहाँ है, अधलोक में जाऊं तो आकाश में चढ़ूं तो तू वहाँ है, अधलोक में जाऊं तो तू वहाँ है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, तेरी आत्मा से भाग कर मिलकर मैं कहाँ जाऊं। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, मिलकर अपना हाथ मुझ पर तालियों का बजाकर। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं। हालेलुया। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तूने मुझे मिलकर कुछ समय अन्य भाषाओं में अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ हो शब्देरे रिखेरे, आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ। हालेलुया। तालियों के साथ उस परमेश्वर को महिमा करें। हम आकाश पे चढ़े, हम तूफान में जाए, हालेलुया, अंधकार में जाए, हम लहरों के ऊपर जाए, हमारा परमेश्वर हमें कभी ना छोड़ने वाला वो परमेश्वर। हालेलुया। हम सभी अपनी आंखों को बंद करेंगे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। वी थैंक यू जीसस। वो परमेश्वर,
Lord, we thank you, Jesus. Can we all just close our eyes? वो परमेश्वर आज हमारे बीच में है प्रियो। ओ आदर की योग्य है, सारी महिमा सारे जलाल की योग्य है। अच्छा, तो सभी लोग कुछ समय अपने मुंह को खोलकर परमेश्वर को धन्यवाद करना शुरू करें। Let us exalt His name. Let us praise His name, क्योंकि हमारा परमेश्वर उसके योग्य है। Can we all just कुछ समय हालेलुया? Yes, Jesus, you're worthy of Father. यीशुए, हमें हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए। यीशु तू पवित्र है। सारे मिलकर हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए। सारी सृष्टि पर तेरा अधिकार, तू राजाधिराज है प्रभु। तुझसे है जमीन, तुझसे आसमां, जग का तू मालिक प्रभु। करते हैं सजदा, इबादत हो तेरी सदा। हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए। यीशु तू पवित्र है। अपने हाथों को उठाकर हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए। यीशु तू पवित्र है। ऊंच नीच का ना कोई वजूद, तेरे राज में, तेरे राज में हर किसी का है स्वागत यहाँ। तेरे राज में, तेरे राज में तेरी रहमत में तू लेता है सबको करीब। हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए। यीशु तू पवित्र है। Can we all lift our hands? आमीन। हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए। तू है एक और बात सारी सृष्टि पर, सारी सृष्टि पर तेरा अधिकार। तू राजाधिराज है प्रभु। तुझसे है ज़मीन, तुझसे आसमां, जग का तू मालिक प्रभु। करते सारे मिलकर है सजदा, इबादत हो तेरी सदा।
हजारों जुबाने गाए तेरा ही नाम दोहराए, ईशु तू पवित्र है। Yes, Jesus, you're worthy of every praise, Father. You're worthy of every hallelujah. Praise us, Jesus. You're worthy of Father. हजारों जुबाने गाए तेरा ही नाम दोहराए, ईशु तू पवित्र है। हजारों जुबाने तेरा ही नाम दोहराए। Yes, Father, you are holy, Lord Father. तू पवित्र है परमेश्वर, और तेरी आराधना करने वाले परमेश्वर पवित्र बनने के लिए हमें सहायता कर खुदा। You are worthy of Father. सारे सृष्टि का अधिकार है तेरे ऊपर खुदा। एक शब्द में इस ब्रह्मांड को बनाया हुआ, एक शब्द में इस सूरज को बनाया हुआ परमेश्वर, क्या आपके जीवन में वो काम नहीं कर सकता? अपने आप को समर्पण करेंगे। हालेलुया। He's worthy. He's the Almighty God, Father. परमेश्वर पिता आपका धन्यवाद देते हैं सुंदर समय के लिए खुदावन। एक बार प्रभु जी अपने भाई बहनों के साथ, अपने आईचे परिवार के साथ आपको आराधना करने का मौका दिया, इसका धन्यवाद। प्रभु जी हमारी आज की स्पेशल मीटिंग आप करते हुए सौंपते हैं प्रभु जी, अपने लोगों को आप सही समय पर लेके आए, इसके धन्यवाद प्रभु जी। प्रभु जी आपकी दासी जो प्रभु जी आगे के समय लेते हैं प्रभु जी, उनको आशीष कीजिए प्रभु जी। जो प्रभु जी हमें आप बताना चाहते हैं अपनी दासी के द्वारा हमसे बात कीजिए खुदा। हमारे सारे लोग आपके तरफ में सौंपते हैं, ब्लेस्ड बी की फैमिली प्रभु जी, साई जिम को आपके तरफ में सौंपते हैं, सारे स्टूडेंट लीडर सबको आपके तरफ में सौंपते हैं। सारा आदर सारी महिमा सिर्फ और सिर्फ आपको मिले प्रभु यीशु मसीह के नाम से, आमीन आमीन। परमेश्वर आप सभी को बहुत आयत से आशीष करे। गॉड ब्लेस यू। प्रेज लॉर्ड सभी को। थैंक यू इम्मानुएल। थोड़ी देर हम सब मिलके आज वापस एक दिन इस छुट्टी के दिन में आने के लिए परमेश्वर ने हमें सहायता किया। आप सबको देखकर मैं बहुत खुश हूँ। बाकी लोग भी जो वीडियोस ऑन कर सकते हैं, आप लोग वीडियोस ऑन रखिए। परमेश्वर ने हमें ऐसा इकट्ठा कराया। मैं सोच रही थी आज छुट्टी का दिन है, मीटिंग रखना है, स्पेशल गेस्ट के लिए सोची, मुझे किसी का नाम मिला नहीं। आज हमारे बीच में जो आपके लिए आज आई हैं जो बहन, स्पेशल गेस्ट मैंने कहा, लेकिन हमारे लिए वो गेस्ट नहीं है। स्पेशल तो है, ज़रूर स्पेशल है, लेकिन वो हमारे ही फैमिली है। मैं बहुत तहे दिल से स्वागत करती हूँ। मैं बहुत खुश हूँ कि एक ही बार बुलाने में और बहुत शॉर्ट नोटिस में मैंने बोला और वो जल्दी मान गई और आने के लिए रेडी हो गई। मैं बहुत खुश हूँ। मैं विश्वास करती हूँ कि आज का दिन आपके लिए एक आशीष का कारण होगा, क्योंकि ख़ास तौर से आज जो जुड़े हैं उन बहन का नाम है रजीत जिप्सन। वो हमारे लिए कंटिन्यूअस प्रार्थना करने वाली बहन है। हमारे आईजीएम की टीम के लिए, आप लोग में से हर एक लोगों के लिए हमारे साथ मिलकर अपने पर्सनल प्रेयर्स में और हमारे साथ मिलकर भी हमारे प्रार्थनाओं में जुड़ने वाली बहन है, प्रार्थनाओं में हमारी युद्ध करने वाली एक बहन है। और मैं विश्वास करती हूँ कि उनको परमेश्वर ज़रूर आज यहाँ पर इस्तेमाल करेगा। परमेश्वर उनको ज़रूर वाणी दिया है। हम पिछले दिन भी रात के समयों पर एक साथ प्रार्थना करने के लिए परमेश्वर ने हमें सहायता किया। परमेश्वर ने उनके द्वारा कुछ वाणियाँ सुनाई और आज के दिन भी ज़रूर हमारे लिए एक आशीष का कारण होगा। मैं विश्वास करती हूँ कि मैंने जैसे किसी से, मैं आप लोग को पर्सनली मैं आप सबको जानती हूँ, हम सब कुछ न कुछ एक संघर्ष में से गुजर रहे हैं। कुछ महीने पहले मैंने आपसे कहा था कि हमारा एक शिफ्टिंग पीरियड है और वो शिफ्टिंग पीरियड में एक सीज़न है, एक ग्रुप ऑफ एक झुंड लोगों को परमेश्वर शिफ्ट करता है और वो पीरियड हमारा चल रहा था। और मैं विश्वास करती हूँ कि अब भी ये जहाँ पर हम आके रुके हैं ये हमारा एक ब्रेक थ्रू का समय है। आमीन। इसे विश्वास के साथ आप स्वीकार करें, इसको आप हल्के में ना लें, इग्नोर ना करें। अगर आपकी समस्याएं बढ़ रही है, आपने सोचा शिफ्टिंग का समय है, अगर समस्या बढ़ रही है, कॉन्फ्लिक्ट बढ़ रहा है, तो ये मत सोचो कि आप दूर हो गए हो परमेश्वर से या परमेश्वर आपसे दूर चला गया है। लेकिन ये हमारा एक ब्रेक थ्रू का समय है, ये हमें और प्रार्थना में लगे रहने का समय है। शैतान
डिस्ट्रैक्शंस लेकर आएगा, क्योंकि शैतान जानता है कि आपका ये ब्रेक थ्रू का टाइम है। इसलिए मैं जानती हूँ यहाँ पे जितने भी जुड़े कुछ ना कुछ तौर पे हमारा एक ब्रेक थ्रू, किसी का एडमिशन्स का, किसी का एग्ज़ाम्स का, किसी का सेवकाई का, और स्पिरिचुअल रलम पे, फिजिकल रलम, दोनों रलम पे एक ब्रेक थ्रू का टाइम है ये हमारा। हर एक व्यक्ति, इसमें एक भी व्यक्ति को मैं हटा के रख नहीं सकती, मैं सबको यहाँ पर पर्सनली जानती हूँ। तो हर एक व्यक्ति का पर्सनल और फिजिकल और स्पिरिचुअल दोनों रलम पे एक ब्रेक थ्रू का सीज़न है ये मैं विश्वास करती हूँ। तो हमें प्रार्थनाओं को बढ़ाने का समय है ये हमारे वचन को बढ़ाने का समय है, हमारे विश्वास को बढ़ाने का समय है। तो आप प्रार्थना में बने रहिए। आज आप लोग यहाँ से प्राप्त कर कर ही लौटेंगे परमेश्वर के वचन से। हम सुनेंगे आगे के समय। मैं उनको हैंड ओवर देना चाहती हूँ। वो हिंदी जानती है अच्छे से, लेकिन वो दोनों लैंग्वेज हम यूज़ करना चाहते हैं। मलयालम में बोलेंगी, मैं उसको हिंदी में ट्रांसलेट करूँगी। या ओवर टू यू सिस्टर रेजी, थैंक यू सो मच। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अभी इंट्रोडक्शन तो मैं हिंदी में ही दूंगी। मेरा केरल से बॉर्न एंड ब्रॉट अप है और इधर दिल्ली में अभी फैमिली के साथ सेटल्ड है। तो हिंदी में, हाँ, हिंदी बोलती हूँ रोज, तो हिंदी बोलना पड़ता है क्योंकि जहाँ मैं रहती हूँ और जिसके साथ प्रभु ने मुझे जोड़ के रखा है वो हिंदी बोलने वाला है, तो हिंदी बोलती हूँ। बट हाँ, हम सभी केरला वालों को एक प्रॉब्लम है, हम जेंडर चेंज करके बात करते हैं हमेशा। थोड़ा सा ग्रामर मिस्टेक्स होती रहती है, बट आई बिलीव लैंग्वेज इज नॉट अ बैरियर टू डू द मिनिस्ट्री ऑफ गॉड, राइट? सो जैसा प्रभु मुझे टाइम देता है, जैसे प्रभु मुझे आगे करता है, उसी तरह प्रभु का मिनिस्ट्री करने के लिए प्रभु मेरे को यूज कर रहे हैं। आज पर वचन जब बोलेगा, मैं रिक्वेस्ट करूंगी एंजल को कि ट्रांसलेशन करें। जैसे आप लोगों ने सुना, मेरा नाम रेजी है, रेजी जिप्सन। मेरे हस्बैंड का नाम रेजी जिप्सन है। और प्रभु ने हमें 2 बेटियां दिया है। एक अभी 1 ईयर होने वाली है अगले जो कमिंग संडे, एंड अनदर वन इज गोइंग टू बी 8 सेम डे कमिंग संडे। ऐसे 2 बच्चे के साथ, हमारे परिवार के साथ, हमें प्रभु दिल्ली के इस शहर में बहुत अच्छे से संभाल रहे हैं। और प्रभु का मिनिस्ट्री भी हमारे जॉब के साथ करने के लिए प्रभु हमें मौका दिया है, अभी भी दे रहे हैं, इसलिए प्रभु को धन्यवाद करती हूँ। हम इधर एक आईपीसी कलिसिया के साथ जुड़ी हुई है। और मेरा शादी से पहले से, मतलब अगर सोचा गया तो, हम जैसे कि मेरा +2 पढ़ाई के बाद जैसे मैं नर्सिंग पढ़ने के लिए गया, तब से लेकर अनेक अनेक विविध विविध जगह में प्रभु मेरे को डिफरेंट वेज में अपने मिनिस्ट्री के लिए यूज कर रहे हैं। इतना कुछ प्रभु में मैं बहुत छोटी हूँ अभी भी। प्रभु में अभी भी पढ़ रहे सीख रहे, क्योंकि बहुत कुछ सीखना अभी भी बाकी है, कुछ नहीं है। अब आप लोग प्रभु से कुछ मिलने का एक्सपेक्टेशन के साथ बैठिएगा, मेरे से नहीं, प्रभु बात करने के लिए। मुझे पता है जितने भी लोग इधर बैठा है, सब लोग मुझसे अच्छे से वचन जान रहे हैं और मुझसे अच्छे से मिनिस्ट्री में बिजी होंगे और प्रार्थना कर रहे होंगे, मुझसे अच्छे से मिनिस्ट्री करने वालों के साथ जुड़ी हुई है। तो आप लोग अच्छी तरह वचन जान दें। तब भी अगर प्रभु ने मुझे ये मौका दिया, तो प्रभु मेरे द्वारा जो भी आपको दे देंगे, वो एक आपको आपका लाइफ में एक अनुग्रह का कारण होने के लिए मैं भी प्रार्थना करती हूँ। हालेलुया। हमें अच्छा वर्शिप में लीड किया हुआ ब्रदर इमानुएल के लिए मैं प्रार्थना करती हूँ। बहुत अनोइंटेड वर्शिप था। मैं भी उस वर्शिप के साथ प्रभु को आराधना कर रही थी इधर बैठ के। उनको प्रभु आगे भी यूज करे, स्पेशली उन्होंने जो गाना गाया है, यीशु ने मुझे आगे पीछे घेर रखा है। मैं अभी तक उस घेर वर्ड को थोड़ा सा ठीक से प्रोनाउंस नहीं करती थी। मैं हस्बैंड से पूछती थी वो कैसे प्रोनाउंस करता है, बट आई नो द मीनिंग ऑफ दैट वर्ड। प्रभु हमें घेर रखा है ना, हमारा आगे पीछे क्या साइड में घेर रखा है क्या? ऐसे कुछ नहीं। हमारा पूरा सराउंडिंग्स को, हम जहां पर भी हो, हमारा फैमिली को, हमारे जॉब हो, हमारा पढ़ाई हो, जहां पर भी हो, प्रभु हमें घेर रखा है। कई बार ऐसा होता है हमें वो दिखता नहीं, हमारा ये बाहर का आंखों से वो दिखता नहीं है ना। प्रभु का क्या हमें घेर रखा है क्या? हम ऐसे प्रॉब्लम्स में जाते हैं, दुनिया का लोग हमारा फ्रेंड्स होता है, हमारा नेबर्स होता है, हम जो बाहर निकलते ही बहुत लोग
इस वर्ल्ड में रहने वाला लोग है, क्या हमें प्रभु ने हमें घेर रखा है कि उनके सामने चलते वक्त, उनके सामने बात करते वक्त, उनसे मिलते वक्त प्रभु ने हमें घेर रखा है क्या? ऑफ कोर्स। जिस दिन आप लोगों ने प्रभु को रशिदा का सेवियर के नाम से एक्सेप्ट किया, उस दिन से लेकर अभी तक आप लोगों को प्रभु ने घेर रखा है। आमीन। आज इस वक्त इसी समय एक और बार उस चीज को आप लोगों को बिलीव करना बहुत जरूरी है। मेरे साथ, मेरे आगे पीछे, मेरे साइड में, मेरे हर एक जर्नी में, मेरे हर एक जगह में, मैं जहां जहां जाएंगे प्रभु मेरे साथ है। प्रभु ने मुझे घेर रखा है। एक बात बोलूं, आप लोग आज हमारे साथ हेल्थी और अच्छा अच्छा चेहरे के साथ, मुस्कुराहट के साथ आप लोग आज हमारे साथ मिला हुए, हमें भी आपके साथ हो। 1-2 साल, ऑलमोस्ट 2-3 साल पहले हमें पता है क्या हुआ था हमारा इंडिया में, पूरा वर्ल्ड में पैंडेमिक हुआ था, है ना। हमें से हम जानने वाले कई लोग हमको छोड़कर गया है ना। प्रभु तब भी कुछ हमारे लिए, हमें अभी भी क्यों रखा है, हमसे हमारे द्वारा प्रभु को कुछ और करना है ना। इसीलिए प्रभु ने क्या किया, उस पैंडेमिक में भी हमें ना पैंडेमिक में भी हमें कवर रखा। मैं ये वर्ड को और थोड़ा सा आगे बताना चाहती हूँ। जैसे कि आपको पता है ना, इसराइल जब मिस्र में था, है ना, मिस्र में था तो वहां क्या हुआ, क्वेश्चन भूमि में, मोशन जगह पे ये लोग था, तो वहां पे भी बहुत सारा प्रॉब्लम्स आ गया। इनका जॉब में प्रॉब्लम्स, ये लोगों से बहुत ज्यादा काम करवाते, मारते पीटते, सब कुछ है। पर आपको पता है, जिस दिन प्रभु ने मूसा को बाहर निकाला उनके और वहां पर भेज दिया, वहां क्या हुआ, वहां जितने भी जो प्रभु ने उनके अगेंस्ट जो 10 प्लेग्स भेजा है, उस टाइम क्या हुआ था, अपना बच्चों को क्या कर रखा प्रभु ने, घेर रखा, उनका सराउंडिंग्स को कवर किया है। आज भी ऐसे वो प्रभु आज भी वही कर रहे हैं हमारे साथ, हमें घेर रखा है। देखो, ഏഞ്ചൽ പ്ലീസ് ട്രാൻസ്ലേറ്റ് करना है। ഞാൻ കർത്താവിനെ സ്തുതിക്കുന്നു, നല്ല സമയത്തിനായി ഞാൻ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു। मैं परमेश्वर को धन्यवाद देता हूँ ये अच्छे समय के लिए। ഹല്ലേലൂയ। അപ്പൊ ഇന്ന് എല്ലാവരും സന്തോഷത്തോടെയാണ് ഇവിടെ ആയിരിക്കുന്നത് ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു। मैं विश्वास करती हूँ कि आज सब लोग यहाँ पर खुशी है। ഇപ്പാർ എല്ലാവരും ഒന്ന് ചിരിച്ച മുഖത്തോടെ ഇന്ന് എനിക്ക് സന്തോഷമായിരിക്കും। सब लोग थोड़ा स्माइल करते हुए बैठेंगे तो मेरे को ज़्यादा अच्छा लगेगा। കാരണം ഞാനും നിങ്ങളിൽ ഒരാളെ പോലെ, എനിക്കും ഒത്തിരി പറയാൻ ഇങ്ങനെ മെസ്സേജ് ഒത്തിരി എക്സ്പീരിയൻസ് ഇല്ല। मैं भी आप लोग के जैसे ही हूँ, मेरे को ज़्यादा मैसेज बोलने का एक्सपीरियंस नहीं है। പക്ഷെ കർത്താവ് എവിടെയൊക്കെ അയച്ചിട്ടുണ്ടോ അവിടെ എല്ലാം കർത്താവിന് വേണ്ടി സംസാരിക്കാൻ കർത്താവിനെ ഇടയാക്കി। लेकिन जहाँ भी परमेश्वर ने मुझे भेजा है, हर एक जगह पर परमेश्वर के लिए बात करने के लिए परमेश्वर ने मुझे सहायता किया है। എന്റെ ജീവിതം തന്നെ കർത്താവിന്റെ ഒരു സാക്ഷ്യമാണ് ഞാൻ। मेरा जीवन ही एक बहुत बड़ी गवाही है। ഇപ്പം മലയാളം അറിയുന്നവരും കാണുമല്ലേ? ഉണ്ട് 50% മലയാളം അറിയും। ഇന്നത്തെ ദിവസം എല്ലാവർക്കും അറിയാലോ, ഇന്നത്തെ ദിവസം ഇന്ന് ഡൽഹിക്കാരും പ്രത്യേകിച്ച് ഇസ്രായേലിലുള്ള ആൾക്കാരും ഒക്കെ ഒരു പ്രത്യേക ഉത്സവം ആചരിക്കുന്ന ദിവസമാണ്। आज का दिन खास तौर से दिल्ली वाले और जो भी है एक उत्सव मनाने का एक दिन है। ഇസ്രായേൽ में भी ഈ इसराइल में भी പുരീം നാം സെ, സോ എനിക്ക് അതിനെക്കുറിച്ച് ഡീപ്പായിട്ടൊന്നും അറിയത്തില്ല, പക്ഷെ എനിക്കൊന്നും അറിയാം, അവരെല്ലാം കൂടെ ചേർന്ന് സന്തോഷിക്കുകയും കളറുകൾ അങ്ങോട്ടും ഇങ്ങോട്ടും വാരി തേക്കുകയും കളിക്കുകയും അവരെ ഗെറ്റ് ടുഗദർ നടത്തുന്ന ഒരു ദിവസമാണിന്ന്। मैं ज़्यादा डिटेल में तो नहीं जानती, लेकिन मैं इतना जानती हूँ कि हमारे इधर दिल्ली में भी एज वेल एज और इसराइल में भी आज पर्व मनाते हैं और मैं एक दूसरे के ऊपर कलर को फेंकते हैं, ऐसा एक दूसरे के ऊपर पानी सब फेंक के एक खुशी मनाने का एक दिन है। ഈ ദിവസം അവർക്ക് ഒത്തിരി സന്തോഷമുള്ള ദിവസമാണ് बहुत खुशी का दिन है आज उनके लिए। ये त्योहार मनाने वालों के लिए ये आज एक खुशी का दिन है। तो ഇന്നത്തെ ദിവസം ഇങ്ങനെ ഒരു മീറ്റിംഗ് വെച്ചപ്പോൾ നിങ്ങളെല്ലാം ഓടി വന്നതോർത്ത് ഞാൻ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു। तो आज के दिन में एक ऐसा मीटिंग रखने से आप सब लोग यहाँ पे ज्वाइन किया, इसलिए मैं बहुत खुश हूँ। നിങ്ങളിൽ പലർക്കും ഇന്ന് അവധിയായിരിക്കും, ഇന്ന് പലർക്കും സ്കൂളിൽ അവധികളായിരിക്കും, അല്ലെങ്കിൽ ജോലിയിൽ നിന്ന് ലീവ് കിട്ടി കാണും, അല്ലേ? ഇന്ന് പബ്ലിക് ഹോളിഡേ ആയതുകൊണ്ട് എല്ലാവർക്കും പകുതി പേർക്കും ജോലിയൊക്കെ ചെയ്യുന്നവർക്കൊക്കെ ഇന്ന് ലീവ് ആയിരിക്കും, അല്ലേ? आज कुछ लोग का स्कूल्स में हो या काम करने वाले हो, आप सबका आज एक छुट्टी का दिन है। ഇന്നത്തെ ദിവസം നിങ്ങൾക്ക് ഒത്തിരി കാര്യങ്ങൾ പ്ലാൻ ചെയ്യാമായിരുന്നു। आज के दिन के लिए आप बहुत सारी चीज़ों को प्लान कर सकते थे।
നമുക്കൊരു അവധി ലഭിക്കുന്നതിന് മുമ്പേ നമ്മൾ അവധിക്ക് വേണ്ടി ഒത്തിരി പ്ലാനുകൾ തയ്യാറാക്കുന്നവരാ പൊതുവെ. हम लोग साधारण तौर से छुट्टी मिलने से पहले से ही छुट्टी के दिन के लिए हम बहुत कुछ प्लान करने वाले लोग हैं। അന്നത്തെ ദിവസം ആരെങ്കിലും പ്രാർത്ഥനയ്ക്ക് വിളിക്കുകയോ എന്തെങ്കിലും ചെയ്തു കഴിഞ്ഞാൽ എനിക്ക് ഇന്ന പ്ലാൻ ഉണ്ടെന്ന് പറഞ്ഞ് മുങ്ങാൻ ശ്രമിക്കുന്നവരാ ഞാൻ അടക്കമുള്ള പലരും. हम में से कुछ लोग, मुझे भी मिलाते हुए मैं कह रही हूँ कि अगर छुट्टी के दिन कोई मीटिंग में बुला ले तो हमारा दूसरा प्लान है, ऐसे बोल के हम यहाँ से नहीं आने की कोशिश करते हैं। അപ്പൊ ഈ സമയം എന്ന് പറയുന്ന കാര്യം ഭയങ്കര പ്രഷ്യസ് ആയിട്ടുള്ള ഒരു കാര്യമാണ് അല്ലേ? तो समय जो है वो काफ़ी प्रेशियस है, कीमती है। വചനത്തിലും സമയത്തെ കുറിച്ച് ഒരുപാട് പ്രതിപാദിക്കുന്നുണ്ട്. वचन में भी समय के बारे में कई सारी बातें कही गई है। സമയം എന്ന് പറഞ്ഞാൽ മെഷർ ഓഫ് മൂവ്മെന്റ്, ചലനത്തിന്റെ എന്താ പറയാ, ചലനത്തിന്റെ അളവെന്നാണ് പറയുന്നത്. समय को जो गति है उसका एक नाप है। സമയം ശരിക്കും പൈസ കൊടുത്ത് ആരെങ്കിലും വാങ്ങുന്നതാണോ? समय को क्या हम पैसा देके खरीद सकते हैं? ആരെങ്കിലും സമയം പൈസ കൊടുത്ത് വാങ്ങിച്ച് ആരെങ്കിലും ഇവിടെ ഇരിപ്പുണ്ടോ? ऐसा कोई यहाँ पर बैठा है क्या जिसने पैसे से समय को खरीदा हो? സമയം എന്ന് പറയുന്നത് നമുക്ക് ഫ്രീ ആയി കിട്ടുന്ന ഒന്നാണ്. तो समय जो है हमें फ्री में मिलता है, मुफ्त में मिलती है। ദൈവത്തിന്റെ മക്കൾക്ക് ഈ സമയം എന്ന് പറയുന്നത് തക്കത്തിൽ വിനിയോഗിക്കാൻ കിട്ടുന്ന ഒന്നാണ്. तो परमेश्वर के बच्चों के लिए ये समय जो है वो उचित समय पर इस्तेमाल करने का चीज है। അതായത് ഇത് ഫ്രീ ആയി കിട്ടുന്ന ഒന്ന് തന്നെയാണ് ദൈവത്തിന്റെ മക്കൾക്കും മറ്റുള്ളവർക്കും. പക്ഷെ അപ്പൊ തന്നെ ദൈവത്തിന്റെ മക്കൾക്ക് ഈ സമയം കിട്ടുമ്പോൾ അത് തക്കത്തിൽ വിനിയോഗിക്കണം. ഇല്ലെങ്കിൽ നമ്മൾക്ക് ആ പോയ സമയത്തെ കുറിച്ച് ഓർത്ത് ഒത്തിരി വേദനിക്കേണ്ടതായിട്ട് വരും. ये समय जो है वो परमेश्वर के बच्चों के लिए भी और सब के लिए, बाहर वालों के लिए भी फ्री में मिलता है, लेकिन परमेश्वर के बच्चे होने के नाते उसे उचित समय पर सही तरीके से इस्तेमाल करना बहुत ज़रूरी है, नहीं तो बाद में हमें दुखी खेदित होना पड़ेगा। ഇതിന് മജോറിറ്റി ആൾക്കാരും യങ്സ്റ്റേഴ്സ് ആയിട്ടുള്ള ആൾക്കാരാണ് ഞാൻ കാണുന്നുണ്ട്. അത് यहाँ पे अधिकतर लोग जो है नौजवान लोग हैं। നിങ്ങൾ പറയാം, നിങ്ങൾക്ക് കിട്ടുന്ന സമയങ്ങളെ നഷ്ടപ്പെടുത്തിയാൽ അത് തിരികെ എടുക്കാൻ പറ്റാറുണ്ടോ? आप जरा सोचिए, आपको जो समय मिल रहा है उसे आप यदि व्यर्थ में गवाते हो तो क्या वो आपको वापस मिलेगी? എഫേസ്യ ലേഖനം 5-ാം അധ്യായം അതിന്റെ 16-ാം വാക്യത്തിൽ പറയുന്നു, एफिसियंस 5 का 16 में इस प्रकार से कहा है, ദുഷ്കാലമാകിയാൽ സമയം തക്കത്തിൽ വിനിയോഗിക്കുവിൻ. ये बुरा समय है इसीलिए समय को इस्तेमाल करें। ഞാനും നിങ്ങളുടെ കൂട്ടത്തില പലപ്പോഴും സമയം, നിങ്ങളുടെ കൂട്ടത്തിലാന്ന് പറയുമ്പോൾ നിങ്ങളെ ഞാൻ അങ്ങനെ അളന്നതല്ല, ഞാനും പലപ്പോഴും സമയത്തെ തക്കത്തിൽ വിനിയോഗിക്കാൻ മറന്നു പോകാറുണ്ട്. मैं भी एक बार आप लोगों के समान जैसे ही थी, कई बार मैं भी समय को बहुमूल्य समझना भूल जाती हूँ। അതുകൊണ്ട് കർത്താവ് എനിക്ക് ഇഷ്ടം പോലെ സമയം തന്നിരിക്കുക കർത്താവിന്റെ സന്നിധി ഇരിക്കാൻ വേണ്ടിയിട്ട്. इसके लिए परमेश्वर अभी मुझे बहुत समय दे दिया है कि मैं परमेश्वर की उपस्थिति में बैठे रहूं। ഏകദേശം 4 വർഷമായി ഞാൻ ജോലി ഇപ്പൊ ചെയ്യുന്നില്ല. लगभग 4 साल हो गया है मैं काम नहीं कर रही हूँ। 4 വർഷത്തിൽ എനിക്ക് ഒത്തിരി സമയം കർത്താവിനോട് അടുത്തിരിക്കാൻ കഴിഞ്ഞിട്ടുണ്ട്. ये 4 साल मुझे परमेश्वर के करीब बैठने का बहुत मौका मिला है। ഒരുപാട് സമയങ്ങൾ പ്രാർത്ഥനയിൽ ചെലവഴിക്കാൻ കർത്താവ് എനിക്ക് ഇടയാക്കിയിട്ടുണ്ട്. बहुत समय मुझे परमेश्वर की उपस्थिति में बैठकर प्रार्थना करने के लिए अवसर मिला है। കൂടെ പ്രാർത്ഥിക്കുന്ന, ആത്മാവിൽ കത്തി പ്രാർത്ഥിക്കുന്ന, ആത്മാവിൽ ആരാധിക്കുന്ന, മറ്റുള്ളവർ വിഷയങ്ങൾ സ്വന്തം വിഷയം പോലെ ഏറ്റെടുത്ത് പ്രാർത്ഥിക്കുന്ന ഒരു കൂട്ടത്തെ ദൈവം എനിക്ക് തന്നിട്ടുണ്ട്. काफ़ी सामर्थ्य के साथ बैठकर प्रार्थना करने वाले एक झुंड, एक टीम को भी परमेश्वर ने मुझे दिया है। അതിലൊരു വ്യക്തി ഇന്ന് ഈ പ്രേയറിന്റെ കൂട്ടത്തിലുണ്ട്, പ്രിൻസി എന്നാണ് പേര്. उसमें से एक बहन जो है वो मेरे साथ इधर ज्वाइन किया है, उनका नाम प्रिंसी है। ഏതെങ്കിലും ഒരു കാരണവശാൽ ഞാനൊരു പ്രാർത്ഥനയിൽ അറ്റൻഡ് ചെയ്യാതിരിക്കോ ഒന്ന് ഉറങ്ങിപ്പോവുകയോ ചെയ്താൽ കൃത്യമായിട്ട് എന്നെ വിളിച്ചിട്ട് സമയമില്ല, എഴുന്നേൽക്ക്, പ്രാർത്ഥിക്ക്. ഞാൻ പ്രാർത്ഥിച്ചില്ലെങ്കിലും അദ്ദേഹത്തിന്റെ വിഷയത്തിന് വേണ്ടി ഞാൻ പ്രാർത്ഥിക്കാൻ പറഞ്ഞ് എന്നെ നിർബന്ധിക്കാറുണ്ട്. ഇല്ലെങ്കിൽ ഈ ഇവിടെ നമ്മുടെ ഇന്ന് നടക്കുന്ന വിഷയങ്ങൾക്ക് വേണ്ടിയിട്ട്, ലോകത്തിന് വേണ്ടിയിട്ട്, കുഞ്ഞുങ്ങൾക്ക് വേണ്ടിയിട്ട്, യൗവനക്കാർക്ക് വേണ്ടിയിട്ട് പ്രാർത്ഥിക്കാൻ എന്നെ നിർബന്ധിക്കും. अगर मैं प्रार्थना करके सो भी गई, अगर ऐसा कुछ होगा तो मेरे को कॉल करके, फ़ोन करके अपना विषय हो या भारत का विषय हो, चाहे बच्चों के विषय में हो, ऐसे कुछ ना कुछ प्रार्थना विषय देखकर मुझे प्रार्थना करने में ज़बरदस्त करती है। എന്റെ ഒരു നല്ല സ്പിരിച്വൽ മെന്ററാണ് അദ്ദേഹം. मेरी एक स्पिरिचुअल मेंटर है वो। അപ്പൊ കർത്താവ് നമുക്ക് തന്ന സമയങ്ങളെ നമ്മൾ തക്കത്തിൽ വിനിയോഗിക്കണം. तो परमेश्वर ने जो समय हमको दिया है उसे बहुमूल्य समझकर उचित रीति से उसका इस्तेमाल करना है, उपयोग करना है। പക്ഷെ നമ്മൾ തക്കത്തിൽ ഉപയോഗിക്കാൻ മറന്നുപോയാൽ ഇതുപോലെയുള്ള ഫ്രണ്ട്സിനെയോ അല്ലെങ്കിൽ പാസ്റ്റേഴ്സിനെയോ അല്ലെങ്കിൽ എവിടെന്നെങ്കിലൊക്കെ മെസ്സേജോ ദൂതുകളായിട്ടോ എവിടെന്നെങ്കിലൊക്കെ കർത്താവ് നമ്മളോട് നിശ്ചയമായി സംസാരിച്ചിരിക്കും. अगर भूल जाते हो समय का इस्तेमाल करना, तो इस प्रकार से कोई दोस्त हो, चाहे कोई पास्टर हो या कोई स्पिरिचुअल मेंटर्स आपको ऐसा कॉल करके ज़बरदस्त करेगा। നമ്മൾ വിചാരിക്കുമായിരിക്കും ഇത് ഫ്രീ ആയി കിട്ടിയതല്ലേ, ഇതെങ്ങനെ അങ്ങ് കളയാമെന്ന് വിചാരിച്ചാൽ കർത്താവ് അത് നമ്മളിൽ നിന്ന് ആഗ്രഹിക്കുന്നില്ല. यदि हमें ऐसा लगता है कि ये फ्री में मिला है तो हम कैसे भी इसका इस्तेमाल करें, तो परमेश्वर हमसे ये नहीं चाहता।
ഇവിടെ ഇരിക്കുന്ന ഓരോരുത്തരോടും നിങ്ങളോട് ചോദിച്ചു കഴിഞ്ഞാൽ നിങ്ങൾ എനിക്ക് പറഞ്ഞു തരാൻ സമയത്തിന്റെ ലിസ്റ്റുകൾ, നിങ്ങൾ ജോലി ചെയ്യുന്നതും അല്ലെങ്കിൽ നിങ്ങൾ വർഷിപ്പിന് പോകുന്നതും പ്രാർത്ഥനയ്ക്ക് പോകുന്നതും അത് കഴിഞ്ഞ് വീട്ടിൽ വന്ന് നിങ്ങൾ ഗ്രഹകാര്യങ്ങളിൽ ഏർപ്പെടുന്നതുമായ ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ നിങ്ങൾക്ക് എന്നോട് പറയാൻ കാണും. अगर मैं पूछूं तो आपको मुझे बताने के लिए आप जो जो समय का यूज़ करते हो, आप जो स्कूल जाते हो या काम के लिए जाते हो, जो वचन पढ़ते हो, जो भी आप करते हो समय में, वो बोलने के लिए आपके पास बहुत सारी बातें हो सकती है. അതുകൊണ്ട് നമ്മൾ സമയം ഏറ്റവും കൂടുതൽ ചുരുക്കാൻ ശ്രമിക്കുന്ന സ്ഥലമാണ് ദൈവസന്നിധി. तो इस वजह से, बिजी होने की वजह से, हम जो सबसे कम कट शॉर्ट कर देते हैं वो जगह है परमेश्वर की उपस्थिति. ഞാൻ ആദ്യമേ പറഞ്ഞു സമയം ഫ്രീ ആയിട്ട് കിട്ടുന്നതാ, പക്ഷെ ദൈവം മനുഷ്യന് കൊടുക്കുന്ന ഒന്നാണ് ഈ സമയം. मैंने शुरुआत में ही कहा कि समय मुफ्त में मिलता है, लेकिन ये समय परमेश्वर इंसान को देता है. മനുഷ്യന്റെ വളർച്ചയ്ക്ക് ഏറ്റവും ഏറ്റവും ഇമ്പോർട്ടന്റ് ആയിട്ടൊരു ഘടകമാണ് സമയം. एक मनुष्य का ग्रोथ के लिए, मनुष्य का बढ़ोतरी के लिए सबसे एक इम्पोर्टेंट चीज है, सबसे महत्वपूर्ण बात है समय. എനിക്ക് എന്റെ മോളുണ്ട്. എന്റെ മോൾ ഇപ്പൊ 12 മാസം കഴിഞ്ഞ് ഈ വരുന്ന ഞായറാഴ്ച ഒരു ദിവസം കൂടെ കഴിഞ്ഞാൽ അവൾ 1 വയസ്സിലേക്ക് കയറും. मेरी बेटी है, अगर वो ये आने वाला थर्सडे में हो गया तो वो 1 साल की हो जाएगी. അവൾ ഓരോ ദിവസവും അവളുടെ വളർച്ച ഞാൻ കണ്ടുകൊണ്ടിരിക്കുകയായിരുന്നു. एक एक दिन मैं उसका जो बढ़ना, उसके ग्रोथ को मैं देख रही थी. സമയം പോയതേ അറിഞ്ഞില്ല. समय कैसा निकल गया पता ही नहीं चला. ഒരുപക്ഷെ അവളിപ്പോ 1-2 സ്റ്റെപ്പൊക്കെ വെക്കാൻ തുടങ്ങി. പക്ഷെ എനിക്ക് തോന്നുവാ 6 മാസം ഉള്ളപ്പോഴുള്ള അവളുടെ ആ ഒരു സമയം എനിക്ക് തിരിച്ചു കിട്ടിയായിരുന്നു എങ്കിൽ ഞാൻ ആഗ്രഹിച്ചാൽ, പക്ഷെ എനിക്കത് കിട്ടത്തില്ല. अभी वो एक कदम रख के थोड़ा चलने वगैरह लगी है, लेकिन अगर मैं सोचूं कि 6 महीने पहले वाला जो थी, अगर वो बेटी मुझे वैसा मिल जाए तो मुझे अभी वो नहीं मिल सकता. അതുപോലെ തന്നെയാണ് നമ്മുടെ ലൈഫിൽ ഓരോരുത്തർക്കും നമ്മൾ നഷ്ടപ്പെടുന്ന സമയം നമുക്ക് തിരിച്ചു കിട്ടത്തില്ല. उसी प्रकार हम सबके जीवन में भी है, जो समय को हम नष्ट कर देते हैं वो हमें वापस कभी नहीं मिलता. അപ്പൊ ഇവിടെ ഇരിക്കുന്ന സുവിശേഷം പറയുന്ന ആരെങ്കിലും എന്നോട് പറയും കർത്താവ് പറഞ്ഞിട്ടുണ്ട് നിങ്ങളുടെ സമയങ്ങളെയും കാലങ്ങളെയൊക്കെ തിരിച്ചു തരുമെന്ന്, അത് വേറൊരു അർത്ഥത്തിലാണ് അവിടെ പറയുന്നത്. अगर यहाँ पर बैठे हुए कोई मुझसे कहना चाहता है कि कोई पास्टर लोग ने इस प्रकार से भविष्यवाणी दिया है कि आपके नष्ट होने वाले समय वापस मिलेगा, तो उसका मतलब दूसरा है. നമ്മുടെ സമയം നമുക്ക് എങ്ങനെ വിനിയോഗിക്കാം? हमारे समय को हम किस प्रकार से इस्तेमाल कर सकते हैं. ഒരുപാട് ഓരോ രീതിയിൽ ചിലപ്പോൾ ജോലി ചെയ്യുന്നവര് ജോലി ചെയ്ത് കഴിഞ്ഞ് അതിനകത്തിലൂടെ ഇന്ന് ഒരു ദൈവവൈതലിന്റെ കാര്യമാണ് ഞാൻ പറയുന്നത്. ഒരു ജോലി ചെയ്യുന്നതിലൂടെ കർത്താവിന്റെ സുവിശേഷം അറിയിക്കുകയും നമ്മുടെ വ്യക്തിത്വം നമ്മൾ എങ്ങനെ ആയിരിക്കണം എന്നുള്ളതിലൂടെ മറ്റുള്ളവർക്ക് കാണിച്ചു കൊടുത്ത് കർത്താവിനെ അറിയിക്കുന്നതിലൂടെ നമ്മുടെ സമയത്തെ ഉപയോഗിക്കാം. पहली बात तो हम जहाँ पर रहते हैं वो हमारी कामकाज की जगह हो, चाहे हमारा स्कूल कॉलेजेस में हो, तो हमारा लाइफस्टाइल के द्वारा हम जो रहते हैं, हमारा जीवन के द्वारा हम यीशु मसीह को दर्शाते हुए हम परमेश्वर के लिए उस समय को इस्तेमाल कर सकते हैं. യൗവനക്കാരായ നിങ്ങളോടൊക്കെ എനിക്ക് പറയാനുള്ളൊരു കാര്യം, നമ്മുടെ സമയത്തെ കവർന്നെടുക്കാൻ നമ്മളെക്കാട്ടിലും ഇഷ്ടമുള്ള ഒരാള് നമ്മളെ നോക്കി വെളിയിൽ നിൽപ്പുണ്ട്. हमारे समयों को छीन कर लेने के लिए एक खास व्यक्ति जो है वो दूर खड़ा होकर देख रहा है हमें. ഞാൻ ഈ സമയത്തെക്കുറിച്ച് മാത്രം പറഞ്ഞ് മുന്നോട്ട് പോകാനല്ല ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. मैं केवल समय के बारे में बोलकर आगे बढ़ना नहीं चाहती हूँ. ഞാൻ ഒരു 4 മണി ആയപ്പോഴാണ് കർത്താവിന്റെ സന്നിധി കുറച്ചു നേരം ഇരുന്ന് കർത്താവ് എന്ത് നിങ്ങളോട് പറയണമെന്ന് ദൈവസന്നിധി പ്രാർത്ഥിക്കാൻ തുടങ്ങിയത്. मैं 4 बजे बैठकर प्रार्थना कर रही थी कि परमेश्वर मैं क्या बोलूँ. അപ്പോൾ കർത്താവിനോട് കുറെ കാര്യങ്ങളിലൂടെ കർത്താവ് എന്നെ ഇങ്ങനെ നയിക്കാൻ തുടങ്ങി. കർത്താവ് എന്റെ മനസ്സിനെയും എന്നെയും ഇങ്ങനെ കുറെ ഏരിയാസിലൂടെ ഇങ്ങനെ കൊണ്ടുപോകാൻ തുടങ്ങി. तो बहुत सारे अलग अलग क्षेत्रों में परमेश्वर मुझे ऐसा लेकर जा रहा था. കർത്താവ് ഈ സമയവും ചില കാര്യം നമ്മുടെ താലന്തും സമയവും തമ്മിൽ കണക്ട് ചെയ്ത് എന്നോട് സംസാരിക്കാൻ തുടങ്ങി. परमेश्वर ने मुझको हमारे जीवन का टैलेंट जो परमेश्वर हमें दिया है, उस टैलेंट और समय को मिलाते हुए कुछ बातें बताने लगा. അപ്പോഴാണ് ഈ വചനം എന്റെ ഹൃദയത്തിലേക്ക് ഓടി വന്നത്. ഇത് ദുഷ്കാലമാകിയാൽ സമയം തക്കത്തിൽ വിനിയോഗിക്കുവീൻ എന്ന ഒരു വാക്യം എന്റെ ഉള്ളിലോട്ട് വന്നത്. तो ये जो वचन है, अवसर को बहुमूल्य समझो क्योंकि दिन बुरे हैं, ये वचन मेरे अंदर आया. നമുക്ക് ഒത്തിരി താലന്തുകൾ തന്നിട്ടുള്ളവരാണ് ഇവിടെ. കർത്താവ് നമുക്ക് ഒത്തിരി താലന്തുകൾ തന്നിട്ടുണ്ട്. परमेश्वर ने हमको बहुत सारे टैलेंट्स दिए हैं. ഇവിടെ ഇരിക്കുന്ന നിങ്ങളോട് ഓരോരുത്തരോട് ചോദിച്ചാൽ നിങ്ങൾക്ക് പറയാൻ ഒത്തിരി താലന്തുകൾ കാണും. अगर आपसे पूछे तो आपको बोलने के लिए बहुत सारे टैलेंट हो सकता है. മത്തയു ചാപ്റ്റർ 25 വേഴ്സസ് 14 and 15 താലന്തിനെ കുറിച്ച് പറയുന്നുണ്ട്. मैथ्यू चैप्टर 24 24वां अध्याय में मत्ती रचित 25 उसके 25 में भी जो है तालंत के बारे में कहा गया है. ചാപ്റ്റർ 25 വേഴ്സസ് 14 and 15 താലന്തിനെ കുറിച്ച് പറയുന്നുണ്ട്. मत्ती रचित सुसमाचार 25वें अध्याय का 14-15 आयत में. ഇതിനെക്കാട്ടിലും നന്നായിട്ട് നിങ്ങൾക്ക് ആ വചനങ്ങളെ അറിയാം. मुझसे भी बढ़कर आप उस वचन को अच्छे से जानते होंगे. ഞാൻ എന്റെ ലൈഫുമായിട്ട് കണക്ട് ചെയ്ത് ഇവിടെ സംസാരിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുക.
मैं मेरे जीवन के साथ कनेक्ट करके मैं यहाँ पर बोलना चाहती हूँ। അവിടെ 10 താലന്ത് ലഭിച്ചവരുണ്ടായിരുന്നു, वहाँ पर 10 टैलेंट मिलने वाला व्यक्ति था, 5 താലന്ത് ലഭിച്ചവനുണ്ടായിരുന്നു, 5 मिलने वाला व्यक्ति था, 1 ലഭിച്ചവനുണ്ടായിരുന്നു. 1 मिलने वाला व्यक्ति था। കൃത്യമായിട്ട് അറിയാം അവർ ഓരോരുത്തരും എന്താ ചെയ്തെന്നുള്ളത്. हम जानते हैं कि उन लोगों ने क्या क्या किया है उनका। ഞാൻ നിങ്ങളോടും എന്നോട് ചോദിക്കാം, നമ്മുടെ ലൈഫിൽ എത്ര താലന്തുകൾ ലഭിച്ചിട്ടുണ്ട്? मैं आपसे और मुझसे पूछना चाहती हूँ कि हमारे जीवन में कितना टैलेंट हमें मिला है। എല്ലാ ഞായറാഴ്ചയും നമ്മൾ ആരാധനയ്ക്ക് പോകുന്നവരാണ്, ഇട മീറ്റിങ്ങുകൾക്ക് കൂടുന്നവരാണ്, ഇങ്ങനെയുള്ള ഓൺലൈൻ പ്ലാറ്റ്ഫോമുകളിൽ മീറ്റിംഗ് അറ്റൻഡ് ചെയ്യുന്നവരാ. हम में से हर लोग जो है संडे को जाते हैं, बीच में मीटिंग्स में मिलते हैं, और ऐसे मीटिंग्स मिलता है तो उसमें भी हम सब ज्वाइन होने वाले लोग हैं। എല്ലാവർക്കും സ്റ്റേജിൽ ഇതും ഉയർത്തിപ്പിടിച്ച് സുവിശേഷം പറയാനല്ല കർത്താവ് വിളിച്ചിരിക്കുന്നത്. सबको वचन उठाकर सुसमाचार बोलने के लिए नहीं बुलाया है। ചിലരെ ആശ്വസിപ്പിക്കാനാ ചിലരെ വിളിച്ചിരിക്കുന്നത്. कुछ लोगों को किसी को आश्वासन सांत्वना देने के लिए बुलाया है। ഞാനും ചെറുപ്പത്തിൽ പറയുമായിരുന്നു, സ്റ്റേജിൽ കയറി എനിക്ക് പാട്ട് പാടണം, വർഷിപ്പ് ചെയ്യണമെന്ന് ഞാൻ പറയുമായിരുന്നു. मैं बचपन में कहती थी कि मेरे को स्टेज में चढ़कर गाना गाना है, वर्शिप लीड करना है। ആഴെ നിന്നും വർഷിപ്പ് ചെയ്യാൻ പറ്റുമല്ലേ? वर्शिप लीड कर सकते हैं। അതെ, നമ്മൾ ഈ വർഷിപ്പ് നമ്മൾ ആരാധിക്കുന്നവരുടെ കൂട്ടത്തിൽ നിന്നും വർഷിപ്പ് ചെയ്യാൻ പറ്റും. हम आराधना करने वालों के बीच में खड़े होकर भी वर्शिप कर सकते हैं। പക്ഷെ എന്റെ ഇഷ്ടം അങ്ങനെയല്ലായിരുന്നു, എനിക്ക് മൈക്കിലൂടെ സ്റ്റേജിൽ നിന്ന് വർഷിപ്പ് ചെയ്യണമെന്നായിരുന്നു. लेकिन मेरी इच्छा वैसा नहीं था, स्टेज पर खड़े होकर माइक में गाना गाना था। ഇന്ന് കർത്താവ് എന്നെ ഉപയോഗിക്കുന്നുണ്ട്, എങ്കിലും ഞാൻ ആഗ്രഹിച്ച നിലയിൽ വർഷിപ്പിനേക്ക് എനിക്ക് വരാൻ കഴിയാത്തതുകൊണ്ട് ഒരു സമയത്ത് ഞാൻ നിരാശയായി പോയിട്ടുണ്ട്. लेकिन आज परमेश्वर मुझे इस्तेमाल कर रहा है, लेकिन उसके पहले जितना मैंने एक्सपेक्टेशन किया था, जितना मैं आशा रखी थी, उस लेवल तक मैं आ नहीं पाई। इसके लिए मैं बहुत बार निराश हो चुकी हूँ। എന്റെ കയ്യിൽ കർത്താവ് തന്ന താലന്റിനെ തിരിച്ചറിയുക എന്നുള്ളത് എനിക്ക് അത് ഏറ്റവും വലിയൊരു കാര്യമാണ്. मेरे हाथों पर दिया हुआ टैलेंट को समझना वो बहुत खास, बहुत ഞാൻ महत्वपूर्ण। പറഞ്ഞു വരുന്നത് നിങ്ങൾക്ക് മനസ്സിലാവുമെന്ന് ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു. मैं जो कह रही हूँ आप समझ रहे हो, मैं ऐसा विश्वास करती हूँ। എല്ലാവരും ഒരേ കോളിങ്ങിലേക്കല്ല കർത്താവ് വിളിച്ചിരിക്കുന്നത്. सबको एक बुलाहट के लिए नहीं बुलाया है, എല്ലാരും വ്യത്യസ്തരായിട്ടാണ് കർത്താവ് കണ്ടിരിക്കുന്നത്. सबको अलग अलग तौर पे परमेश्वर ने देखा है। 5 കൊടുത്തവന് 2 കൊടുത്തില്ല, 5 താലന്ത് കൊടുത്തവന്റെ കയ്യിൽ 2 അല്ല കൊടുത്തത്, 5 ആണ് കൊടുത്തത്. जिस व्यक्ति को 5 टैलेंट दिया था उसके हाथ में 2 नहीं दिया था, उसको 5 दिया था। ആ 1 താലന്ത് കൊടുത്തവന്റെ കയ്യിൽ 5 താലന്ത് കൊടുത്തായിരുന്നെങ്കിലുള്ള അവസ്ഥ ഒന്ന് ഓർത്ത് നോക്കിയേ. जिसको 1 टैलेंट दिया था उस व्यक्ति को अगर परमेश्वर 5 दिया होता तो क्या होता। എല്ലാവരും വ്യത്യസ്തരാണ്. सब लोग अलग अलग विभिन्न प्रकार के लोग हैं। 12 ശിഷ്യന്മാര് വ്യത്യസ്തരാണ്. 12 चेले भी अपने तरफ में वो अलग अलग तरीके के लोग थे। പൗലോസും ശീലാസും വ്യത്യസ്തരാണ്. पौलुस और सीलास में भी डिफरेंस था। വചനത്തിൽ നമ്മൾ കാണുന്ന ഓരോ വ്യക്തികളും വ്യത്യസ്തരായിട്ട് കർത്താവിന് വേണ്ടി നിൽക്കുന്നവരായിട്ടാണ് നമ്മൾ കാണുന്നത്. तो वचन में देखने वाले हर एक व्यक्ति लोग जो है वो अलग है, यूनिक है। കർത്താവ് വെള്ളത്തിന്റെ മുകളിൽ കൂടെ നടന്നു വരുന്ന കണ്ടപ്പോൾ പത്രോസിന് ഒരു ആഗ്രഹം തോന്നി, കർത്താവെ എനിക്കും അങ്ങ് വരുന്നത് പോലെ നടക്കാൻ ഇടയാകണം, അതുകൊണ്ട് എന്നെ അതുപോലെ നടത്തിക്കാൻ വേണ്ടിയിട്ട് അവൻ അഭ്യർത്ഥിക്കുന്നതായിട്ട് നമുക്ക് കാണാൻ കഴിയും. इसके लिए हम देख सकते हैं कि पानी में यीशु मसीह जब चलकर आ रहा था तो बहुत सब लोग ने देखा, लेकिन पतरस को एक ऐसा इच्छा हुआ कि मुझे भी वैसे पानी में चलकर आना है। അതിന്റെ എൻഡ് എങ്ങനെയാണെന്ന് നിങ്ങൾക്ക് കൃത്യമായിട്ട് അറിയാം. और उस कहानी के आखिरी में क्या होता है आप जानते हो। ദൈവമക്കളെ, നമ്മളെ കൊണ്ട് കഴിയുന്നതാണ് കർത്താവ് നമ്മുടെ കൈ തരുന്നത്. प्रियो, हमसे जो हो सकता है परमेश्वर वही हमारे हाथों में देता है। ഒന്ന് മാത്രം കൊടുക്കാൻ കഴിയുള്ളവന്റെ കയ്യിൽ 5 താലന്ത് കൊടുത്താൽ അവൻ ചെയ്യുന്നത് ആ ഒരു താലന്തിനോട് എന്ത് ചെയ്തോ അതേ കാര്യമേ അവൻ 5 കിട്ടിയാലും ചെയ്യുള്ളൂ. जिस व्यक्ति के हाथ में 1 टैलेंट की योग्यता था, अगर उसके हाथ में 5 टैलेंट दे देते तो भी व्यक्ति वही करता जो व्यक्ति 1 टैलेंट के साथ कर पाता है। ഇപ്പൊ നിങ്ങൾക്കൊരു സംശയം കാണും, സമയവും താലന്തും തമ്മിൽ എന്താണ് ബന്ധം? अभी आपको लग रहा होगा कि समय और टैलेंट में क्या कनेक्शंस है। സമയവും താലന്തും തമ്മിൽ ഒത്തിരി ബന്ധമുണ്ട്. समय और टैलेंट में बहुत संबंध है। താലന്ത് കൊടുത്തവൻ തിരിച്ചു വരുമ്പോ താലന്തിൽ ഒരു ഇരട്ടിപ്പ് താലന്ത് കൊടുത്തവന്റെ ഒരു പ്രതീക്ഷയാണ്. वो टैलेंट देने के बाद वो व्यक्ति जब वापस आया तो देने वाले को एक आशा है। ഇത് ചിന്തിക്കരുത്, കർത്താവ് നമുക്ക് എന്തെങ്കിലും ഫ്രീ ആയിട്ട് തരുമ്പോ കർത്താവ് ഒന്നും പ്രതീക്ഷിക്കുന്നില്ല എന്ന് ചിന്തിക്കരുത്. ചില ഏരിയാസിലൊക്കെ തെറ്റായ പഠനങ്ങളാണ്. आमीन। जब परमेश्वर हमें कुछ देता है तो ये मत सोचना कि परमेश्वर हमसे कुछ उम्मीद नहीं रखता, ऐसा नहीं है, वो गलत शिक्षा है। കർത്താവിന്റെ രാജ്യത്തിന്റെ വ്യാപ്തിക്കായിട്ട് നമ്മൾ എല്ലാവരും ഭാഗമാക്കാകണമെന്ന് കർത്താവ് ആഗ്രഹിക്കുന്നുണ്ട്. परमेश्वर के राज्य की व्याप्ति के लिए हर एक व्यक्ति उसमें भाग लेना है, वो परमेश्वर चाहता है। ചിലപ്പോ ഏഞ്ചലിന് 5 ആയിരിക്കും കിട്ടുന്നത്, എനിക്ക് 1 ആയിരിക്കും കിട്ടുന്നത്, എനിക്ക് 1 ആയിരിക്കും കിട്ടുന്നത്, ഏഞ്ചലിന് 5 ആയിരിക്കും കിട്ടുന്നത്. അതിലൊന്നും നോക്കിയിട്ട് കാര്യമില്ല.
हो सकता है कि एंजल को 5 मिलता होगा और मुझे 1 मिलता होगा, या तो मुझे 1 मिलता होगा या एंजल को 5 मिलता होगा। वो सब देख कर उससे मतलब नहीं है। നമ്മൾ മറ്റുള്ളവരിലെ താലന്ത് കണ്ട് എനിക്കത് കിട്ടിയില്ലല്ലോ എന്ന് വിചാരിച്ചിട്ട് എന്റെ താലന്തിനെ മൂടി വെച്ചുകൊണ്ടിരുന്നാൽ എന്റെ സമയം നഷ്ടമാക്കുകയുള്ളൂ. अमेन अमेन अमेन। हम दूसरों के टैलेंट को देखकर यदि मैं मेरे टैलेंट को छुपा कर रखूं तो हम अपने टैलेंट को जो है वो नष्ट कर देते हैं। ഇരിക്കുന്ന എല്ലാവരും യൗവന പ്രായക്കാരല്ലേ, നിങ്ങളുടെ ടാലന്റുകൾ ഈ സമയങ്ങളാണ് ഏറ്റവും കൂടുതൽ ഉപയോഗപ്രദമാക്കേണ്ടത്. यहाँ पर बैठे हुए अधिकतर लोग नौजवान लोग हैं। आपके टैलेंट को इस्तेमाल करने का सबसे अच्छा समय है ये। നിങ്ങൾക്ക് ഏറ്റവും കൂടുതൽ ഓടാൻ പറ്റുന്ന സമയം ഈ സമയമാ. आपको सबसे अधिक जो आप दौड़ सकते हो परमेश्वर के राज्य के लिए वो ये समय है। ഈ സമയമാണ് നിങ്ങളിൽ നിന്ന് കവർന്നെടുക്കാൻ പിശാച് ആഗ്രഹിക്കുന്നത്. यही समय शैतान जो है वो छीन कर लेना भी चाहता है। അവൻ പറയും നിങ്ങൾ നല്ല പാട്ടുകാരല്ല, वो शैतान बोलेगा कि तुम अच्छा नहीं गाना नहीं गाती हो, നന്നായിട്ട് വചനം പറയത്തില്ല, तुम अच्छा वचन नहीं बोलती हो, നിങ്ങൾക്ക് മറ്റുള്ളവരെ ആശ്വസിപ്പിക്കാൻ പറ്റത്തില്ല, आप दूसरे को सांत्वना नहीं दे सकते, നിങ്ങൾ അവരുടെ വീട്ടിൽ പോകുന്നത് അവർക്ക് ഇഷ്ടമല്ല, तो उसके घर जाना उसको पसंद नहीं है, ഇവനോട് മിണ്ടുന്നത് അവൻ ഇഷ്ടമല്ല, ഇവൻ ഇഷ്ടമല്ല, इससे बात करना उसको पसंद नहीं, इसको पसंद नहीं, നീ ഹെൽപ്പ് ചെയ്താൽ അവർക്കും ഇഷ്ടപ്പെടത്തില്ല. अगर मैं ऐसा मदद करूं तो उसको अच्छा नहीं लगेगा। നല്ല കാര്യങ്ങൾ പറഞ്ഞിട്ട് അവൻ എന്നാ പറയുന്ന പറയാ, അല്ലെ നിനക്ക് ഇഷ്ടമുള്ള മൊബൈൽ, അല്ലെ നിനക്ക് ഇഷ്ടമുള്ള ഫ്രണ്ട്സ്, നിനക്ക് ഇഷ്ടമുള്ള ഷോപ്പിംഗ്, നിനക്ക് ഇഷ്ടമുള്ള TV ടൈം, നിനക്ക് ഇഷ്ടമുള്ള എന്താണോ നിന്റെ സമയത്തെ കവർന്നെടുക്കാൻ പിശാച് നിന്റെ മുന്നിൽ ഇപ്പോൾ കൊണ്ടുവച്ചിരിക്കുന്നത്, അത് നിന്നിൽ നിന്നുള്ള നിന്റെ താലന്തിനെ പിടിച്ചെടുക്കുന്ന ഒന്നാണ്. अमेन अमेन अमेन। शैतान ये सारी झूठी बातें आपको बताकर आखिर में परमेश्वर शैतान बोलेगा कि हाँ ये ले लो, तुझे ये पसंद आएगा, मोबाइल ले लो ये पसंद आएगा। तो शैतान समय को छीन कर ये फालतू चीजें आपके जीवनों में देख कर समय को व्यर्थ कर कर आपके टैलेंट को वो जो है वो छीन कर लेना चाहता है। നമ്മളറിയാം എത്രയോ ടാലന്റ് ഉള്ളവർ എന്നും ഉറങ്ങിക്കിടക്കുക അല്ലെ. हम जानते कितने टैलेंट वाले लोग आज भी सो रहे हैं। അവർ ശരിയായ നിലയിൽ അവർ ടാലന്റുകളെ ഉപയോഗിക്കുന്നില്ല. वो सही तौर पर अपने टैलेंट का इस्तेमाल नहीं कर रहे हैं। അതേസമയം നിങ്ങൾ ഇന്ന് വേൾഡിലോട്ട് ഇറങ്ങി നോക്കി, എത്രയോ പിള്ളേരാ നല്ല രീതിയിൽ വിദ്യാഭ്യാസമില്ല, നല്ല രീതിയിൽ ആൾക്കാരിലേക്ക് ഇറങ്ങി ചെല്ലാൻ പറ്റുന്നില്ല, പക്ഷെ ഒരു മൊബൈലോ അല്ലെങ്കിൽ ചെറിയ ചെറിയ ബിസിനസ്സുകളോ അല്ലെങ്കിൽ ചെറിയ ചെറിയ അവർക്ക് സംസാരിക്കാനുള്ള കഴിവോ ഒക്കെ വെച്ചിട്ട് അവർ എന്തൊക്കെ നിലയിലാണ് മറ്റുള്ളവരെ ഇൻഫ്ലുവൻസ് ചെയ്യുന്നത്. अमेन। उससे अच्छा बाहर निकल के दुनिया वाले के बच्चों को देखो, उनको मिला हुआ टैलेंट को लेकर वो क्या क्या नहीं करते हैं कि दुनिया उनको इन्फ्लुएंस करने लग जाती है। ഞാൻ ഇവിടെ ഇരിക്കുന്ന IGM-ലെ കൂട്ടുകാരെ മാത്രമല്ല ഉദ്ദേശിക്കുന്നത്, അങ്ങനൊന്നും വിചാരിക്കില്ല. നിങ്ങളെ കുറിച്ച് മാത്രമല്ല ഞാൻ ഈ പറയുന്നത്. ഇന്ന് സ്പിരിച്വൽ ലെവലിൽ കർത്താവ് ഉപയോഗിക്കാൻ നല്ല നല്ല താലന്തുകളെ കൊടുത്തിട്ട് അത് ഉപയോഗിക്കാത്തവരെ കുറിച്ചാണ് പറയുന്നത്. मैं यहाँ पर बैठे हुए सिर्फ IGM के बच्चों को ही बोल रही हूँ, ऐसे मत सोचना। आजकल के जो नौजवान हैं जिनको अच्छे से टैलेंट मिलकर भी जो इस्तेमाल नहीं करते हैं उनके लिए मैं ये वचन बोल रही हूँ। നിങ്ങൾ ഏത് ഏരിയയിൽ പ്രയോജനപ്പെടണമെന്ന് കർത്താവ് ഓൾറെഡി നിങ്ങളെ അറിയിച്ചിട്ടുണ്ട്. आमेन। आपको किस क्षेत्र में आपको इस्तेमाल होना है, आपको परमेश्वर उपयोगी बनाना चाहता है, वो ऑलरेडी परमेश्वर आपको बता चुका है। നമുക്ക് നമ്മളിലേക്ക് തന്നെ നോക്കാം. കർത്താവ് എന്റെ ഹൃദയത്തിൽ അല്ലെങ്കിൽ എന്റെ ഉള്ളിൽ എന്ത് ടാലന്റാണ് തന്നിരിക്കുന്നത്. हम अपने अंदर जांच कर देखें कि मेरे अंदर परमेश्वर ने मुझे क्या टैलेंट दिया है। ഞാൻ എക്സാമ്പിൾ പറയാം. ചിലപ്പോൾ എല്ലാവർക്കും അവരവരുടെ ടാലന്റിനെ കണ്ടുപിടിക്കാൻ ഇച്ചിരി ബുദ്ധിമുട്ട് കാണും. मैं उदाहरण से बोलती हूँ, किसी किसी को अपने टैलेंट को समझना थोड़ा दिक्कत होता होगा। എനിക്കറിയാം, എന്റെ ചില ആത്മീക സുഹൃത്തുക്കൾ എന്നെ വിളിച്ചിട്ട് പറയും, രജി എന്താണെന്നറിയത്തില്ല, നിന്നോട് സംസാരിച്ചു കഴിഞ്ഞപ്പോ ഒരു ഭാരം ഇറങ്ങിപ്പോയതുപോലെ എന്നോട് പറയാറുണ്ട്. मेरे को कुछ लोग ऐसा फ़ोन करके बोलते हैं कि रेजी पता नहीं जब मैंने तुझसे बात किया उसके बाद मेरे अंदर से एक बहुत बड़ा बोझ वो निकल गया। നിങ്ങളുടെ വീട്ടിൽ വന്നതിന് ശേഷം ഇവിടെ ഇരുന്ന് കഴിഞ്ഞപ്പോ എനിക്കൊരു സമാധാനം കിട്ടിയ പോലെന്ന് ഞങ്ങളുടെ ചർച്ചിലുള്ള ചില കുഞ്ഞുങ്ങളൊക്കെ പറയാറുണ്ട്. आपके घर पर आकर जब मैं थोड़ी देर यहाँ बैठा रहा तो मेरे दिल में थोड़ा सा सांत्वना मिला, ऐसे मेरे कलीसिया के कुछ लोग भी मुझसे बोलते हैं। ഈ എന്നിൽ ദൈവം പകർന്നിരിക്കുന്ന ഈ ടാലന്റിനെ ഞാൻ മനസ്സിലാക്കിയത് എപ്പോഴാണെന്നറിയോ? എനിക്ക് എന്റെ വിവാഹം കഴിഞ്ഞ് എനിക്ക് ഒരു മോൾ ഉണ്ടായി കഴിഞ്ഞപ്പോഴാണ്. मेरे अंदर रखा हुआ इस टैलेंट को मैं कब समझ रही हूँ, आप जानते हो, मेरे शादी भी होकर एक बेटी होने के बाद मुझे ये बात समझ में आया। ആ സമയങ്ങളിൽ കർത്താവിനെ ഒരുപാട് ഉപയോഗിക്കാൻ തുടങ്ങിയിട്ടുണ്ട്. तो परमेश्वर आप लोगों को बहुत इस्तेमाल करना शुरुआत कर चुका है। അല്ല, ആ സമയങ്ങളിൽ കർത്താവ് എന്നെ ശക്തമായിട്ട് ഉപയോഗിക്കാൻ തുടങ്ങിയായിരുന്നു. उन समयों में परमेश्वर मुझे इस्तेमाल करने की शुरुआत कर चुका था। ഒത്തിരി പ്രയാസത്തിൽ ഒത്തിരി ഭാരത്തിലിരിക്കുന്ന ഒരു വ്യക്തി നിങ്ങളുടെ അടുത്ത് വന്നിട്ട് പറയാ, ഇപ്പൊ എന്റെ ഭാരം ഇറങ്ങിപ്പോയതുപോലെ, അതിന്റെ ആ അവസ്ഥ നിങ്ങളൊന്ന് ചിന്തിച്ചു നോക്കിയേ. बहुत बोझ में बैठा हुआ एक व्यक्ति आपके पास आकर बैठने के बाद वो व्यक्ति ऐसा बोल रहा है कि हाँ मेरा बोझ उतर गया, मेरे को थोड़ा शांति मिला, उसका मतलब आप जरा सोच कर देखिए। ഹല്ലേലൂയ.
അതുപോലെ തന്നെ കർത്താവ് നമുക്ക് താലന്റുകൾ തന്നിട്ടുണ്ട്. ചിലപ്പം സാമ്പത്തികമായിട്ട് നല്ല സാമ്പത്തിക ഭദ്രതയുള്ള വ്യക്തികളായിരിക്കാം നിങ്ങളിൽ ആരെങ്കിലും, അല്ലെങ്കിൽ സാമ്പത്തിക ഭദ്രത ഇല്ലെങ്കിലും കർത്താവ് നിങ്ങളുടെ കൈ തരുന്ന ഒരു ചെറിയ നന്മ, ആ നന്മ വേറൊരാൾക്ക് ആശ്വാസമാകുന്നതിനെ കുറിച്ച് നിങ്ങളൊന്ന് ചിന്തിച്ചു നോക്കിയേ. आपके जीवन में दूसरा टैलेंट ये हो सकता है कि आपको परमेश्वर ने कुछ फिनेंशियल इतना आशीष किया है और आप उस आशीष से दूसरों को देते हो, वैसा आशीष आप देते हो, वो भी एक प्रकार का एक टैलेंट है. എക്സാമ്പിൾ പറയാം, ഞങ്ങളുടെ കൂട്ടത്തില് IGM-ലെ എല്ലാവർക്കും അറിയാം, രാജീവ് എന്ന് പറയുന്ന ഒരു ബ്രദർ ഉണ്ട്. അദ്ദേഹം പറഞ്ഞ അദ്ദേഹത്തിന്റെ ലൈഫിൽ നടന്ന ഒരു കാര്യം ഞാൻ നിങ്ങളോട് ഷെയർ ചെയ്യാം. हमारे राजीव भाई को आप में से कुछ पुराने जो अपने IGM टीम में राजीव भाई जो हमारे साथ बाइबल क्लास लेने के लिए आते थे, आप सब जानते होंगे. उनका एक गवाही मैं यहाँ पर बोलना चाहती हूँ. ഒരു ദിവസം അദ്ദേഹം ഒരു ബ്രദറിന്റെ വീട്ടിലേക്ക് കടന്നു പോയിരുന്നു. അപ്പൊ പോകുന്ന വഴിക്ക് കർത്താവ് ഇങ്ങനെ അദ്ദേഹത്തോട് പറഞ്ഞു, ഒരു ലിറ്റർ പാല് വാങ്ങിച്ചുകൊണ്ട് പോകാൻ പറഞ്ഞു. അദ്ദേഹം 1 ലിറ്റർ പാല് വാങ്ങിച്ച് ആ വ്യക്തിയുടെ വീട്ടിലേക്ക് കയറി ചെല്ലുവാൻ ഇടയായി തീർന്നു. एक बार वो जो राजीव भाई है वो एक घर पे जा रहे थे, तो परमेश्वर की आत्मा ने उनसे कहा कि 1 लीटर दूध लेकर जाओ, और वो 1 लीटर दूध लेकर वहां पर गए. അവിടെ ചെന്നിട്ട് ദൂത് കൊടുത്തു, പാല് കൊടുത്തു കഴിഞ്ഞിട്ട് അദ്ദേഹം പ്രാർത്ഥിച്ച് ദൈവം ചെയ്തൊരു നന്മയും കൊടുത്ത് അദ്ദേഹം അവിടെ നിന്ന് വേഗം തന്നെ വീട്ടിലേക്ക് കടന്നു പോകാൻ ഇടയായി തീർന്നു. वहां पर जाकर उन्होंने उस दूध जो है उस घर पे दिया, और एक छोटा सा आशीष भी, ब्लेसिंग्स भी देकर वो भाई उस घर से निकल गए. നിങ്ങൾക്കറിയാമോ, ആ ബ്രദറിനെ ഏത് വീട്ടിൽ പോയി അദ്ദേഹം വിളിച്ച് രാജീവ് ബ്രദറിനോട് പറഞ്ഞ് കരയാനിടയായി തീർന്നു. എന്റെ കുഞ്ഞിന് 2 ദിവസമായി പാലില്ലാതെ ഞങ്ങൾ കരഞ്ഞ് പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയായിരുന്നു. അപ്പോഴാണ് ഈ പാലുമായിട്ട് കർത്താവ് നിങ്ങളെ അയച്ചതെന്ന്. आमेन आमेन. तो आप जानते हैं उसके बाद क्या होता है. उस घर का जो भाई है राजू भाई को फोन कर बोलते हैं कि मेरा बच्चा 2 दिन से दूध नहीं था और वो रो रहा था बिना दूध का, और परमेश्वर ने आपको मेरे घर पर दूध के साथ भेजा है. നമ്മുടെ കണ്ണിൽ തോന്നുന്ന ചെറിയ ചെറിയ കാര്യങ്ങൾ, പക്ഷെ കർത്താവിന് അത് വലിയ കാര്യങ്ങളാണ്, മറ്റുള്ളവർക്ക് അത് വലിയതാണ്. हमारे आंखों में दिखने वाली छोटी छोटी बातें, लेकिन दूसरों के लिए, जिसको मदद करते हैं उनके लिए, परमेश्वर के लिए भी वो बहुत बड़ी बड़ी बातें हैं. കർത്താവ് നമുക്ക് വിവിധ തരത്തിലുള്ള താലന്തുകളെയാണ് തന്നിട്ടുള്ളത്. परमेश्वर हमें विभिन्न प्रकार के तालंत हमें दिया है. അത് നമുക്ക് തക്കത്തിൽ വിനിയോഗിക്കാൻ ഇടയായി തീരണം. वो हमें बहुमूल्य समझकर सही समय पर, उचित समय पर उसका इस्तेमाल करना है. ചില സമയത്ത് എല്ലാരും പറയും, ഞാൻ നന്നായിട്ട് പ്രാർത്ഥിക്കുന്നുണ്ട്, പ്രസംഗിക്കുന്നുണ്ട്, പാടുന്നുണ്ട്, എങ്കിലും ഞാൻ പ്രയോജനപ്പെടുന്നില്ല. कुछ लोग बोलते होंगे कि मैं सही समय पर प्रार्थना करता हूँ, वचन पढ़ता हूँ, लेकिन मैं जो है वो उपयोग नहीं हो पा रहा हूँ. അറിയത്തില്ല, നിങ്ങളുടെ പ്രാർത്ഥനയും നിങ്ങളുടെ ആരാധനയൊക്കെ ഏതൊക്കെയോ മണ്ഡലങ്ങളിൽ പ്രയോജനപ്പെട്ടുകൊണ്ടിരിക്കുക. आप नहीं जानते होंगे कि आपकी जो प्रार्थना है वो किसी किसी क्षेत्रों पर इस्तेमाल हो रहा है. എക്സാമ്പിൾ പറയാം, നിങ്ങൾ ചിലപ്പോൾ ചർച്ചിലൊക്കെ ചെന്നിരിക്കുമ്പോൾ നിങ്ങളുടെ അടുത്ത് നിന്ന് ഇരിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്ന എത്രയോ പേര് കാണും. നിങ്ങൾ ശ്രദ്ധിച്ചു നോക്കിയാൽ മതി. ഒരു പക്ഷെ നിങ്ങളുടെ ആരാധനയിൽ നിന്നുണ്ടാകുന്ന ആ ഒരു അനോയിന്റിങ്, ആ ഒരു ശക്തി അടുത്തിരിക്കുന്ന വ്യക്തിനെ ഭയങ്കരമായിട്ട് സ്വാധീനിക്കാൻ ഇടയുണ്ട്. आप जरा सोच कर देखिए कि जब आप कलीसिया में जाते हो तो आपके पास बैठने के लिए लोग पसंद करते हैं, क्योंकि आपके अंदर का वो अनॉइंटिंग उनकी और वो चाहते हैं, और आपके पास बैठने के लिए लोग पसंद करने वाले लोग भी है. ഇതിലൂടെ തരാൻ പോലും വെയിറ്റ് ചെയ്യുന്ന വ്യക്തികൾ കാണും. കേട്ടില്ല. നിങ്ങൾക്ക് പ്രൈസിലോട് തരാൻ പോലും, നിങ്ങളുടെ കയ്യിൽ ഒന്ന് ഷേക്ക് ഹാൻഡ് ചെയ്യാൻ പോലും ആൾക്കാർ ചിലപ്പോൾ വെയിറ്റ് ചെയ്യാം. आपके पास आकर एक प्रेज लॉर्ड देने के लिए लोग वेट करते होंगे. ഇതിലെല്ലാം കർത്താവിന്റെ ഒരു നിയോഗം ഉള്ളത് കൊണ്ടാണ് അതൊക്കെ നടക്കുന്നത്. ये सब में परमेश्वर की एक अगुवाई है, इसलिए ये सारी बातें होती है. കർത്താവ് നിങ്ങളുടെ ഉള്ളിലിട്ടിരിക്കുന്ന ആ താലന്തുകൾ ഒരു പ്രത്യേക നിയോഗത്തിന് വേണ്ടി കർത്താവ് ഉപയോഗിക്കുന്നു എന്നതാണ് അതിന്റെ അർത്ഥം. आमेन. इसका मतलब यह है कि परमेश्वर ने आपके अंदर जो टैलेंट दिया है उसको परमेश्वर इस्तेमाल कर रहा है. ചിലരെ കർത്താവ് വെച്ചിരിക്കുന്നത് അധിക സമയം പ്രാർത്ഥിക്കാൻ വേണ്ടിയിട്ടാണ്. किसी को परमेश्वर ने बुलाया है कि अधिक समय प्रार्थना करने के लिए, ആത്മാർത്ഥതയോട് പ്രാർത്ഥിക്കാൻ വേണ്ടിയിട്ടാ. अपने दिल से, तय दिल से प्रार्थना करने के लिए. ഞാൻ എല്ലാവരോടും ഒന്നും എനിക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കണം എന്ന് പറയാറില്ല. मैं सब लोगों को जाके नहीं बोलती हूँ कि मेरे लिए प्रार्थना करना. അറിയാം, പകുതി പേര് പ്രാർത്ഥിക്കത്തില്ലെന്ന്. मैं जानती हूँ कि आधे लोग प्रार्थना नहीं करते हैं. എന്നാൽ ചിലരുണ്ട് കേട്ടോ, നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കാൻ പറഞ്ഞാൽ ആ സമയം ഇരുന്ന് പ്രാർത്ഥിക്കും. लेकिन कुछ लोग हैं जिनको कहे तो तुरंत बैठकर वो प्रार्थना करने लग जाते हैं. അവർ പ്രാർത്ഥിച്ചില്ലെങ്കിൽ അവർക്ക് രാത്രി ഉറക്കം കൊടുക്കത്തില്ല. अगर वो प्रार्थना नहीं किए तो उनको परमेश्वर रात को नींद नहीं देगा. മോർദെഖായിക്ക് നന്മ ചെയ്യാതെ ഉറക്കം വരാതെ രാജാവിന്റെ ഉറക്കം കെടുത്തിയതുപോലെ ഇവരുടെ ഉറക്കം കർത്താവ് കെടുത്താറുണ്ട്. मोर्देकाई को जब तक भलाई नहीं किया तब तक राजा का नींद उड़ा दिया. उस प्रकार से परमेश्वर किसी को प्रार्थना करने के लिए किसी का नींद भी उड़ा देता है. കാരണം എന്നാ, ഇവരുടെ മേൽ കർത്താവ് ഇട്ടിരിക്കുന്ന താലന്ത് പ്രാർത്ഥിക്കുക എന്നതാ. कारण यह है कि उस व्यक्ति को परमेश्वर ने चुना है और टैलेंट क्या डाला है कि वो प्रार्थना करने का टैलेंट है.
കർത്താവ് നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ എന്ത് താലന്തായിട്ടിരിക്കുക, ചിലരുടെ സംസാരം, വെറുതെ ഒന്ന് സംസാരിച്ചാൽ മതി, അത് ഭയങ്കര ആശ്വാസമായി മാറുന്നത് കാണാറുണ്ട്. किसी को बातें करने का टैलेंट देते हैं, कुछ लोग यूं ही ऐसे ही बात करें और वो अनेक लोगों के लिए वो शांति मिलती है उससे। അപ്പൊ നമ്മളിലേക്ക് നോക്കണം, കർത്താവ് എന്താണ് എന്റെ ഹൃദയത്തിൽ എനിക്ക് ഇട്ടിരിക്കുന്ന താലന്ത്. हम अपने आप को जांचे कि परमेश्वर मेरे अंदर कौन सा टैलेंट डाला है। ഈ നമ്മളുടെ ജീവിതത്തിൽ ദൈവം തന്നിരിക്കുന്ന താലന്തിനെ കൃത്യമായിട്ട് തക്കത്തിൽ വിനിയോഗിക്കേണ്ടത് നമ്മുടെ കർത്താവ് നമ്മളെ ഏൽപ്പിച്ചിരിക്കുന്ന ഉത്തരവാദിത്തമാണ്. हमारे जीवन में दिया हुआ उस तालंत को उचित समय पर इस्तेमाल करना वो हमारा कर्तव्य है। ഞാൻ ഈ പറഞ്ഞ കൂട്ടത്തിൽ ഒന്നും പെടാത്ത എന്തെങ്കിലും താലന്റ് ചിലപ്പോൾ നിങ്ങൾ ആർക്കെങ്കിലും കാണും. जो मैंने इतना सारा लिस्ट बोला है उसमें से नहीं आने वाला कुछ टैलेंट भी आपके जीवन में होगा। എന്റെ ഹസ്ബൻഡ് എല്ലാ ഞായറാഴ്ചയും ഏറ്റവും ആദ്യം പോയി സഭയിലെ കാര്യങ്ങൾ പാവിരിക്കുകയും സഭയെ ക്ലീൻ ആക്കുകയും സഭയിലെ മൈക്ക് അടുക്കി വെക്കുകയും അങ്ങനെയൊക്കെ ചെയ്യുന്ന കൂട്ടത്തിലാണ്. मेरे हस्बैंड जो है वो कलीसिया में सबसे पहले जाकर कलीसिया के छोटे छोटे बातें करना, माइक अरेंज करके रखना, चटाई बिछाना, ऐसे ऐसे काम करने वाला है मेरा हस्बैंड। എന്റെ ഹസ്ബൻഡിന്റെ കൂട്ടത്തിൽ തന്നെ സഭയിലെ ഏറ്റവും സീനിയർ ആയിട്ടുള്ള 2-3 അങ്കിൾമാരും കൂടാറുണ്ട്. मेरे हस्बैंड के साथ में चर्च के सीनियर में 2-3 लोग भी आकर मिलकर काम करते हैं। അവരൊക്കെ ലോകപ്രകാരം ഒത്തിരി നല്ല പൊസിഷനുകളിൽ ജോലി ചെയ്യുന്നവരാ. वो दुनिया के हिसाब से बहुत बड़े बड़े पोजीशंस पर बैठकर काम करने वाले लोग हैं। അവർക്ക് പാവിരിക്കാൻ പറ്റുമോ? लेकिन तो क्या वो चटाई बिछा सकते हैं? നമ്മൾ ദൈവം തന്നിരിക്കുന്ന ചെറിയ വിഷയങ്ങൾ പോലും അത് കർത്താവ് ഒരു നിയോഗത്തിന് വേണ്ടി നമ്മളെ വെച്ചിരിക്കുന്നത് കൊണ്ടാണ്. അതൊന്നും ചെറുതല്ല. तो हमारे जीवन में दिया हुआ टैलेंट परमेश्वर ने बहुत बड़ी योजना के साथ रखा है, वो कोई भी कुछ भी छोटा नहीं है। ഇന്ന് രാത്രി നിങ്ങൾ ചിന്തിക്കണം, കർത്താവ് എന്റെ ഉള്ളിൽ എന്ത് താലന്ത് ആയിട്ടിരിക്കുന്നത്. आज रात को आपको सोचना है कि परमेश्वर मेरे जीवन में क्या टैलेंट आपने डाला है। ഓ ഇല്ല കർത്താവ്, ഞാൻ എന്റെ ഹൃദയത്തിലെ ഒരു താലന്ത് എനിക്ക് അറിയത്തില്ല, ഞാൻ ഫ്രണ്ട്സിനോട് കഴിക്കാനും കുടിക്കാനും അടിച്ചു വിളിക്കാനും അല്ല, അങ്ങനെയൊക്കെ പറഞ്ഞൊഴിയാൻ നമുക്ക് എളുപ്പം. नहीं नहीं, परमेश्वर ने मेरे अंदर कोई टैलेंट नहीं डाला है, मैं दोस्तों के साथ ऐसे ही घूमता फिरता खाता पीता अपने समय को व्यर्थ कर दे रहा, सब बोलना तो बहुत ईजी है। എന്തറിയോ, സമയം തക്കത്തിൽ വിനിയോഗിക്കുന്നവർക്ക് കർത്താവ് പ്രതിഫലം നിശ്ചയമായിട്ട് തരും. समय को उचित समय पर इस्तेमाल करने वाले व्यक्ति को परमेश्वर प्रतिफल देता है। വചനത്തിൽ ആരെയൊക്കെ കർത്താവ് ഉപയോഗിച്ചിട്ടുണ്ടോ അവരെല്ലാം സമയം കൃത്യമായിട്ട് ഉപയോഗിച്ചവരാ. वचन में जिसने भी व्यक्तियों ने समय को बहुमूल्य समझा है उनको परमेश्वर ने इस्तेमाल किया है। അവർക്ക് ദൈവം കൊടുത്തിരിക്കുന്ന താലന്തിനകത്തിൽ അവർ കൃത്യതയോട് കാര്യങ്ങൾ കൈകാര്യം ചെയ്തവരാ. उनको परमेश्वर ने दिया हुआ उस टैलेंट को सही तरीके से उन्होंने इस्तेमाल किया है। 1 Corinthians 10:31 ഇങ്ങനെ പറയുന്നുണ്ട്, ആകയാൽ നിങ്ങൾ തിന്നാലും കുടിച്ചാലും എന്ത് ചെയ്താലും എല്ലാം ദൈവത്തിന്റെ മഹത്വത്തിനായി ചെയ്യുവീൻ. 1 Corinthians 10 आयत में इस प्रकार से कहा गया है कि तुम कुछ भी करो, चाहे खाओ पियो, जो कुछ भी करो, सब कुछ परमेश्वर की महिमा के लिए करो। അപ്പൊ നമുക്ക് എന്തും ചെയ്യാലോ, നമുക്ക് സന്തോഷിക്കാം, ഫ്രണ്ട്സിനൊപ്പം പോയിട്ട് കഴിക്കുകയും കുടിക്കുകയും എല്ലാം ചെയ്യാം. പക്ഷെ അതിനകത്തിൽ പോലും ദൈവം നമ്മളെ കുറിച്ച് ആക്കി വെക്കുന്ന ആ ഒരു നിയോഗത്തിനകത്തും അല്ലെങ്കിൽ ആ ഒരു കർത്താവ് നമ്മളെ കുറിച്ച് ആഗ്രഹിക്കുന്ന ആ ഒരു തലത്തിൽ നിന്നുകൊണ്ട് വേണം നമ്മൾ എന്തും ചെയ്യുവാൻ. इसका मतलब हम लोग कुछ भी कर सकते हैं, खा पी सकते हैं, दोस्तों के साथ घूम सकते हैं, लेकिन जो कुछ भी हम करते हैं उसमें परमेश्वर की महिमा हो ये स्मरण करते हुए ही करें। ഞാൻ എന്തുകൊണ്ട് ആ വചനം ഇന്ന് യങ്സ്റ്റേഴ്സിന്റെ അടുത്ത് എടുത്തതെന്ന് അറിയാമോ? मैंने क्यों आज ये वचन यहाँ पर लिया? എനിക്കറിയാം, നമുക്ക് എല്ലാവർക്കും ഫ്രണ്ട്സിന്റെ ഒക്കെ കൂടെ പോകാനും കഴിക്കാൻ പോകാനും ചായ കുടിക്കാൻ പോകാനും ഷോപ്പിംഗ് മോളിലൊക്കെ കറങ്ങാനും എല്ലാം ഭയങ്കര ഇഷ്ടമാണ്. പക്ഷെ നമ്മൾ എന്ത് ചെയ്താലും അതിനകത്ത് ദൈവത്തിന്റെ നാമം മഹത്വം എടുക്കണം. ആ സമയവും ആ കഴിക്കുന്ന സമയം, ആ കുടിക്കുന്ന സമയവും കറങ്ങാൻ പോകുന്ന സമയവും എന്നിലൂടെ ദൈവത്തിന്റെ നാമം മഹത്വം എടുക്കണം എന്നുള്ള ചിന്തയോട് വേണം നമ്മൾ അവരുടെ കൂടെ കടന്നു പോകാൻ. मैं इसलिए ये वचन मैंने यहाँ पर शेयर किया कि हम में से हर एक लोग ये चाहते हैं कि दोस्त लोग के साथ जाए, एंजॉय करें, लेकिन हम जो कुछ भी करते हैं उसके बीच में कि परमेश्वर के नाम की मैं मेरे जीवन के द्वारा परमेश्वर के नाम को मैं महिमा दे सकूं, उस परिस्थिति में उनके बीच में भी ऐसा स्मरण करते हुए ही हम ये सारी बातें करें। നമ്മുടെ സമയവും നമ്മുടെ താലന്തും ആരും കവർന്നെടുക്കാൻ സമ്മതിക്കരുത്. आमेन आमेन। हमारे टैलेंट को, हमारे समयों को कोई भी छीन कर लेने का अनुमति न दे। നിങ്ങൾ അവരുടെ സമയം കവർന്നെടുക്കണം, കർത്താവിന് വേണ്ടി കവർന്നെടുക്കണം. आमेन 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 हालेलुया। हम उनके समयों को छीन कर ले, परमेश्वर के लिए छीन कर ले ले। അവരുടെ കൂടെ കടന്നുപോയി അവരുടെ കൂടെ ഇരിക്കുകയും അവരുടെ കൂടെ കഴിക്കുകയും ഒക്കെ ചെയ്യുമ്പോൾ തന്നെ നാളെ അവരെ കർത്താവിന് വേണ്ടി നേടുവാൻ, അവരുടെ സമയത്തെ കർത്താവിന് വേണ്ടി നേടുവാൻ നിങ്ങൾ പരിശ്രമിക്കേണ്ടതുണ്ട്.
हम उनका समय छीन कर ले सकते हैं जब हम उनके साथ बैठकर खाना खाएंगे, उनके साथ घूमेंगे फिरेंगे। उस वक्त भी हम परमेश्वर के नाम की महिमा करते हुए उनको परमेश्वर के लिए हम उन्हें जो जीत सकते हैं। കർത്താവ് നമുക്ക് തന്ന 24 മണിക്കൂറില് ഒരു മണിക്കൂറെങ്കിലും ഇല്ലെങ്കിൽ 1/2 മണിക്കൂറെങ്കിലും നമുക്ക് കർത്താവിന്റെ നാമത്തിന് വേണ്ടി നമുക്ക് തന്ന താലന്തുകളെ ഉപയോഗിക്കുവാൻ കഴിഞ്ഞാൽ തീർച്ചയായിട്ടും അതിന്റെ പ്രതിഫലം കർത്താവ് തരും. हमारे जीवन में 24 घंटा परमेश्वर ने हमें दिया, उसमें से आधा घंटा या 1 घंटा परमेश्वर के लिए इस्तेमाल होने के लिए अगर हम समय को व्यतीत करते हैं तो परमेश्वर उसका प्रतिफल हमें देगा। ജോലി ചെയ്യുന്നവരോട് ഞാൻ ഒന്നുകൂടെ എടുത്തു പറയാം, സമയം സമ്പത്തിനേക്കാൾ വലിയ ഒന്നാ. अमेन अमेन अमेन। काम करने वालों के लिए मैं बोलना चाहती हूँ कि समय जो है वो अपनी संपत्ति से भी बढ़कर है। പഠിക്കുന്ന കുഞ്ഞുങ്ങളോട് ഞാൻ പറയാം, സമയം സമ്പത്തിനേക്കാളും വലിയതൊന്നാണ്. पढ़ने वाले बच्चों के लिए मैं बोलना चाहती हूँ कि समय अपने संपत्ति से भी बढ़कर है। നിങ്ങൾ സമയത്ത് പഠിച്ചില്ല, സമയത്ത് തയ്യാറ് ചെയ്തില്ല എങ്കിൽ നിങ്ങൾക്ക് നിങ്ങളുടെ എക്സാമുകളെ പാസ്സാകാൻ പറ്റത്തില്ല. अगर आप सही टाइम पर नहीं पढ़ोगे तो आप पास नहीं हो सकते। സമയത്ത് ജോലിക്ക് ചെന്നില്ലെങ്കിൽ സാലറിയും കട്ടാക്കുന്ന സിസ്റ്റംസ് നമ്മുടെ ഇടയിലുണ്ട്. समय पर अगर आप नहीं जाते हो काम पर तो जो है वो हमारा सैलरी भी कट हो जाती है। നിങ്ങളൊന്നോർത്തെ, കർത്താവ് നമുക്ക് തന്ന താലന്തുകൾ സമയത്ത് വിനിയോഗിച്ചില്ലെങ്കിൽ കർത്താവ് നമുക്ക് തരാനിരിക്കുന്ന പ്രതിഫലം കട്ട് ചെയ്ത് കഴിഞ്ഞാൽ അതെങ്ങനെ ഇരിക്കും? आप जरा सोचिए कि परमेश्वर को हम जो समय देना चाहिए टैलेंट, अगर वो हम इस्तेमाल नहीं करते, अगर वो हम कट कर देते हैं तो क्या होगा? ഇവിടെ ഇരിക്കുന്ന ഞാനും നിങ്ങളും എല്ലാം ഈ വരുന്ന ഒരു സമയങ്ങളിൽ കർത്താവിന് വേണ്ടി അധികം പ്രയോജനപ്പെടേണ്ടവരാണ്. ये यहाँ पर बैठे हुए मैं, आप, हर एक लोग आने वाले दिनों में परमेश्वर के लिए अधिक तौर से इस्तेमाल होने वाले हैं। നമ്മുടെ ആയുസ്സിനും നമ്മുടെ സമയത്തിനും എല്ലാത്തിനും ഒരു പരിമിതി. हमारे आयु का, हमारे समय की एक सीमा है। തിരിച്ചു പിടിക്കാൻ പറ്റാത്ത ഒന്നാണ് സമയം, അല്ലെ? वापस नहीं पकड़ सकते, कैसी बात है समय। ഞാൻ ഒരു ചെറിയൊരു ഇത് പറയാം. C.S. ലൂയിസ് എന്ന് പറയുന്ന അതേ ഒരു വ്യക്തി പറഞ്ഞതാണ്, യു ക്യാൻ ഗോ ബാക്ക് ആൻഡ് ചേഞ്ച് ദ ബിഗിനിങ്, ബട്ട് യു ക്യാൻ സ്റ്റാർട്ട് വേർ യു ആർ ആൻഡ് ചേഞ്ച് ദ എൻഡിങ്. रिपीट यामो। യു ക്യാൻ ഗോ ബാക്ക് ആൻഡ് ചേഞ്ച് ദ ബിഗിനിങ്. आप वापस जाकर आपकी शुरुआत को बदल सकते। नहीं, you can't change the beginning. आप वापस जाकर आपकी शुरुआत को आप नहीं बदल सकते, but you can start where you are and change the ending. आमेन। लेकिन आप अभी जहाँ पर खड़े हो वहाँ के चेंज करके और आप आपके जो फिनिश लाइन, आपका जो समाप्ति का पॉइंट है उसमें आप जरूर चेंजेस ला सकते हो। അപ്പൊ നിങ്ങളുടെ തുടക്കത്തിൽ ഒരു പക്ഷേ നിങ്ങൾ ചെയ്യാതിരുന്ന കാര്യങ്ങൾ ഇനി ആ സമയത്തൊന്നും നിങ്ങൾക്ക് തിരിച്ചു പിടിച്ചോ ചെയ്യുവാനോ പറ്റത്തില്ല. പക്ഷെ ഇന്ന് നിങ്ങൾക്ക് തുടങ്ങാം. ഇനി നിങ്ങൾ എവിടെ ആയിരിക്കട്ടെ, നിങ്ങൾ പറയാം, എന്റെ കോളേജ് ലൈഫിൽ ഒരു പക്ഷെ എനിക്ക് എന്റെ പ്രാർത്ഥന ലൈഫോ അല്ലെങ്കിൽ എന്റെ വർഷിപ്പിംഗ് ലെവലോ അല്ലെങ്കിൽ എനിക്ക് കർത്താവിനെ കുറിച്ച് ഷെയർ ചെയ്യുന്നതോ അല്ലെങ്കിൽ മറ്റുള്ളവരെ സഹായിക്കുന്നതിലോ അല്ലെങ്കിൽ കർത്താവിന്റെ വേലയ്ക്കകത്ത് എനിക്ക് വേണ്ട രീതിയിൽ പ്രയോജനപ്പെടാൻ പറ്റിയില്ല. പക്ഷെ ഇന്ന് നിങ്ങൾക്ക് അത് തുടങ്ങാൻ കഴിയും. आमीन आमीन आमीन। अगर बैठे हुए कोई भी अगर आपको ऐसा सोच रहा है कि मेरे पिछले दिनों में, बीते दिनों में मैं सही तौर से इस्तेमाल नहीं हो पाया या मैं शुरू से अच्छे से बराबर से कुछ कर नहीं पाया, लेकिन आज से आप उसकी शुरुआत कर सकते हो। കർത്താവ് നിങ്ങൾക്ക് തന്ന നല്ലൊരു പ്ലാറ്റ്ഫോമായി IGM മിനിസ്ട്രി. परमेश्वर ने आपको दिया हुआ एक बहुत अच्छा प्लेटफॉर्म है ये IGM मिनिस्ट्री। നിങ്ങൾക്ക് തന്ന ഏത് ടാലന്റ് ആണോ ഇവിടെ ഉപയോഗിക്കാൻ കഴിയുന്നത് ആ ടാലന്റ് നിങ്ങൾ ഉപയോഗിച്ചിരിക്കണം. आमीन आमीन। आपको जो टैलेंट परमेश्वर ने दिया है वो टैलेंट आप यहाँ पर इस्तेमाल करना है। കാരണം നിങ്ങളുടെ എൻഡിങ് നിങ്ങൾക്ക് ഏറ്റവും മനോഹരമാക്കാൻ പറ്റും. आमीन। क्योंकि आपका जो एंडिंग है, जो समाप्ति है, वो आप बहुत अच्छे से कर सकते। പറയാൻ പറ്റും, 5 എനിക്ക് തന്നു, ഞാൻ 10 ആക്കിയിട്ടുണ്ട്. आप बोल पाओगे एक दिन की परमेश्वर ने मुझे 5 दिया था, अभी मैंने 10 कर दिया है। എനിക്ക് 2 തന്നു, ഞാൻ 4 ആക്കിയിട്ടുണ്ട്. मुझे 2 दिया था, मैंने 4 किया है। അറിയാം, നമ്മുടെ ഇന്ന് എന്തോരം മീഡിയയിൽ എന്തോരം ന്യൂസുകളാ വരുന്നത് യൗവനപ്രായക്കാരെ കുറിച്ച്. आजकल के ज़माने में सोशल मीडिया में नौजवानों के बारे में क्या क्या खबर न्यूज़ आती है। മണിക്കൂറുകൾ ചെലവഴിച്ച് പ്രാർത്ഥിക്കുന്ന പല ഗ്രൂപ്പുകളിൽ ഞാനും മെമ്പറാണ്. घंटे घंटे समय निकाल कर प्रार्थना करने वाले कई ग्रुप में मैं भी मेंबर हूँ। കൂടുതൽ സമയം യൗവനപ്രായക്കാർക്ക് വേണ്ടിയാണ് അവിടെ പ്രാർത്ഥന നടക്കുന്നത്. अधिकतर समय नौजवानों के लिए ही वो प्रार्थना कर रहे हैं। നിങ്ങൾ എത്ര പേര് അവർക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കുന്നുണ്ട്? आप में से कितने लोग उनके लिए प्रार्थना करते हैं? അറിയാം, നിങ്ങൾ എല്ലാവരും പ്രാർത്ഥിക്കുന്നവരാ. मैं जानती हूँ कि आप सब लोग प्रार्थना करने वाले लोग। എന്നിട്ട് പ്രാർത്ഥിക്കണം, കർത്താവെ അവരുടെ സമയത്തെ കവർന്നെടുത്ത് കർത്താവിന് വേണ്ടി കൊടുക്കുവാൻ എന്നെ ഇടയാക്കണം. मैं ऐसा प्रार्थना करूँ कि परमेश्वर में दूसरों के समय को छीन कर परमेश्वर के लिए देने के लिए मुझे इस्तेमाल करना। അവർ ലോകത്തിന് കൊടുക്കുന്ന ആ സമയത്തെ പിടിച്ചു വാങ്ങിച്ച് കവർന്നെടുത്ത് കർത്താവിന് വേണ്ടി കൊടുക്കുവാൻ എന്നെ ഇടയാക്കണം. जो वो लोग दुनिया के लिए समय नष्ट कर देते हैं, वो समय को मैं छीन कर परमेश्वर के राज्य के लिए मैं देना चाहती हूँ। ഹല്ലേലൂയ. हालेलुया।
നമ്മളെ കർത്താവ് ഓരോരുത്തരും ഉപയോഗിക്കും. हमारा परमेश्वर हर एक व्यक्ति को इस्तेमाल करेगा। നമ്മൾ പേടിക്കണ്ട. ഈ ലോകത്തിൽ പ്രയാസങ്ങളും പ്രശ്നങ്ങളും പ്രതികൂലങ്ങളും ഒക്കെ ഉണ്ട്. ഞാൻ എന്തെങ്കിലും ഒക്കെ ചെയ്തു കഴിഞ്ഞാൽ നാളെ എനിക്കും പ്രശ്നം ഉണ്ടാകുമോ എന്നൊന്നും നിങ്ങൾ ഭയക്കേണ്ട കാര്യമില്ല. आप डरो मत, इस संसार में दुख मुसीबत कष्ट क्लेश सबको है। यदि मैं कुछ करूंगा तो मुझे कल क्या होगा, ये सोचकर आप घबराए ना। അറിയാം, നമ്മൾ ഓരോ ദിവസവും നമ്മൾ മെസ്സേജുകൾ നമുക്ക് കിട്ടാറുണ്ട്. അവിടെ ഒരു പാസ്റ്ററിനെ അടിച്ചു, ഇവിടെ ഒരു പാസ്റ്ററിനെ അടിച്ചു, അവിടെ ദൈവവചനം പറയുന്നതിനെതിരെ ഉണ്ടായി. പെർസിക്യൂഷൻസ് ഒക്കെ വരും. അതൊക്കെ വചനത്തിൽ പറഞ്ഞിരിക്കുന്ന കാര്യങ്ങളാണ്. हम देखते होंगे कि सताव जो आजकल बढ़ रही है, एक पास्टर्स को वहाँ पर पकड़ा, यहाँ पर मारा, ये सारी चीज़ें सताव जो है वो इस अंतिम दिनों में बढ़ती रहेगी। वो ऑलरेडी वचन में कहा गया है। പക്ഷെ നിങ്ങൾക്ക് ഇപ്പൊ കിട്ടിയിരിക്കുന്ന സമയവും ഇപ്പൊ കിട്ടിയിരിക്കുന്ന ആരോഗ്യവും ഇപ്പൊ കിട്ടിയിരിക്കുന്ന എല്ലാ സൗകര്യങ്ങളും കുറച്ച് മുന്നോട്ട് പോകുമ്പോൾ കിട്ടണം എന്നില്ല. लेकिन अभी जो परमेश्वर ने आपको बल दे रहा है, अभी परमेश्वर आपको जो आरोग्य तंदुरुस्ती दे रहा है, वो ज़रूरी नहीं कि आपको वो आगे भी मिले। ഇപ്പൊ നമുക്ക് 2 അടി കിട്ടിയാലും പെട്ടെന്ന് അത് ഹീലാവുന്ന ഒരു ബോഡിയൊക്കെ കർത്താവ് തന്നിട്ടുണ്ട്. अगर अभी हमें एक मार मिल जाए तो जल्दी हील होने वाला एक शरीर परमेश्वर ने പ്രായമായിട്ട് ഒരു അടി കിട്ടിക്കഴിഞ്ഞാൽ അത് പെട്ടെന്ന് ബുദ്ധിമുട്ടായി തീരും നമുക്ക്. थोड़ा बूढ़ापन होने के बाद अगर एक पिटाई पड़ती है परमेश्वर के राज्य के लिए, तो वो सूखना थोड़ा दिक्कत हो जाएगा। അടി കിട്ടുമെന്നല്ല ഞാൻ പറഞ്ഞതിന്റെ അർത്ഥം. എല്ലാവർക്കും അടി കിട്ടണമെന്നില്ല. मैं ये नहीं कह रही कि आपको मार मिलेगा, ऐसा नहीं है, जरूरी नहीं है। ഞാൻ പറഞ്ഞതിന്റെ ഏക ഉദ്ദേശം ദൈവം നമുക്ക് തന്നിരിക്കുന്ന സമയവും താലന്തും കൃത്യമായിട്ട് തക്കത്തിൽ വിനിയോഗിക്കുന്നവരായിരിക്കണം. कहने का मतलब कि परमेश्वर ने हमें जो टैलेंट दिया है वो परमेश्वर के राज्य के लिए सही तरीके से हम उसे इस्तेमाल कर पाए। നമ്മുടെ ഇരുവശങ്ങളിലും നോക്കണം. हम अपने दोनों तरफ देखें। നമ്മളെ പോലുള്ള എത്രയോ യൗവനക്കാർ, हमारे जैसे लोग, कितने नौजवान लोग ലോകത്തിന്റെ പാപത്തിൽ മുഴുകി കിടക്കുന്നുണ്ട്. दुनिया के पाप में फंसे हुए हैं। പറയാൻ എനിക്ക് അവരോട് സുവിശേഷം പറയണം, അല്ലെങ്കിൽ എനിക്ക് തിരിച്ചു കൊണ്ടുവരണം, പക്ഷെ എനിക്ക് പറയാൻ പറ്റത്തില്ല, അങ്ങനെ പറയുന്നവർ ഇവരെ കാണും. मैं सुसमाचार देना चाहती हूँ लेकिन मैं बोल नहीं पाती हूँ, ऐसे बोलने वाले लोग भी हो सकते हैं। കർത്താവ് എന്നോട് സുവിശേഷം പറയാനുള്ള താലന്ത് എനിക്ക് തന്നത്, പക്ഷെ എനിക്ക് പറയാൻ പറ്റുന്നില്ല എന്ന് പറയുന്നവർ കാണും. सुसमाचार बोलने का टैलेंट परमेश्वर ने मुझे दिया है लेकिन मैं बोल नहीं पा रहा हूँ, ऐसे बोलकर दुखी होने वाले लोग भी यहाँ पर होंगे। അങ്ങനെയുള്ളവരോട് ഞാൻ പറയാം, നിങ്ങൾ അവരുടെ പേര് വെച്ച് ദൈവസന്നിധി പ്രാർത്ഥിക്കാൻ തുടങ്ങിക്കും. ऐसे लोगों के लिए मैं बोलती हूँ कि आप उनका नाम लिख कर आप उनके लिए प्रार्थना करना शुरुआत कर दें। നിങ്ങൾ സമയത്തെ തക്കത്തിൽ വിനിയോഗിച്ചു, आप समय को सही तरीके से इस्तेमाल करने लगे, നിശ്ചയമായും ദൈവം പ്രതിഫലം തരും. निश्चय तौर से परमेश्वर आपको उसका आशीष देगा। കർത്താവ് നിങ്ങൾ ഏവരെയും സഹായിക്കട്ടെ. ഞാൻ ഒത്തിരി പ്രിപ്പയർഡ് അല്ലായിരുന്നു, എങ്കിലും ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു എനിക്ക് തന്ന സമയവും കർത്താവിന് വേണ്ടി ഞാൻ കൃത്യമായി നിർവഹിച്ചു ഈ സമയം എന്ന് ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു. തുടർന്നുള്ള സമയത്തും കർത്താവ് എന്നെ കുറിച്ച് ആഗ്രഹിക്കുന്ന രീതിയിൽ അപ്പന് വേണ്ടി സമയം കൊടുക്കുവാൻ, എന്റെ താലന്തുകളെ കർത്താവിന് വേണ്ടി കൊടുക്കുവാൻ ഞാനും ആഗ്രഹിക്കുന്നു. നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി ഞാൻ പ്രാർത്ഥിക്കാം. സമയം തന്ന ഏഞ്ചലിനും IGM മിനിസ്ട്രിക്കുള്ള നന്ദി അറിയിക്കും. ദൈവം നമ്മളെ ഏവരെയും സഹായിക്കുമാറാകട്ടെ. परमेश्वर आपको और आशीष करे। मैं चाहती हूँ कि जो मैसेज परमेश्वर ने मुझे दिया था मैं आप तक पहुँचा पाई। हम आने वाले दिनों में और भी समय को इस्तेमाल कर सके। समय दिया हुआ IGM मिनिस्ट्री को भी मैं धन्यवाद देना चाहती हूँ। थैंक यू सो मच। बहुत बहुत धन्यवाद आपका। पर मैं हमारे बहुत शॉर्ट टाइम मिला था, मैंने कल ही बोला है, लेकिन आपने हमारे साथ ज्वाइन किया, संदेश दिया। आपको मैं बहुत बहुत तहे दिल से धन्यवाद देना चाहती हूँ। मैं विश्वास करती हूँ कि आज का वचन हमारे लिए बहुत ज़रूरत था। मेरे से परमेश्वर ने पर्सनली बात किया है। मैं विश्वास करती हूँ, भले मैं ट्रांसलेट कर रही थी बट मेरे लिए भी इसके अंदर एक मैसेज छिपा हुआ था। मैं विश्वास करती हूँ कि आप सब के लिए इसके अंदर से आप थोड़े इंकरेज हुए हैं, मोटिवेट हुए हैं। भले ही ये सारी बातें हमको पता है, लेकिन ऐसा आपको मैं एक रिमाइंडर की तरह कि परमेश्वर ने हमें एक रिमाइंडर दिया है, एक वार्निंग दिया है। इसलिए हम इन वचनों को, मैं शुरुआत में यहाँ पर बैठ के जब ये वचन पढ़ रही थी तो यिर्मयाह 8वां अध्याय में ऐसा मैं जस्ट रीड कर रही थी, उसमें ऐसा कहा गया है कि इस्राएली लोग ऐसा बोल रहे हैं कि सीज़न चला गया लेकिन कुछ मिला नहीं, कटनी का समय चला गया, फल नहीं मिला। तो ऐसे दुखी होकर बैठने वाले कुछ लोग हमारे बीच में हैं। मैंने शुरुआत में कहा नहीं, लेकिन बहन का मैसेज में भी वही कनेक्ट कर रहा था कि कुछ लोग हैं जो सोचते हैं कि समय चला गया, ये समय तक तो मुझे फल आ जाना चाहिए था, ये समय तक तो मुझे कटनी मिल जाना चाहिए था,
ऐसे सोचने वाले भी यहाँ पर बैठे हैं कि मेरा सीज़न चला गया लेकिन मुझे कुछ मिला नहीं। ऐसे लोगों से भी परमेश्वर आज ऐसा बात करना चाहता है कि जिस प्रकार से बहन ने वो सेंट फ्रांसिस का एक कोट कहा, उसमें कहा है कि आप पिछले दिनों में जाकर भले ही उसकी बिगिनिंग को चेंज नहीं कर सकते, लेकिन अगर आज आप निर्णय लेने को तैयार है, अभी इस वक्त जब परमेश्वर ने आपको एक रिमाइंडर दिया, जब परमेश्वर ने आपको एक वार्निंग दिया, समय को सही तरीके से इस्तेमाल करने का आपके अंदर परमेश्वर ने टैलेंट दिया है, ये सारी बातें परमेश्वर ने और आपको याद दिलाया, परमेश्वर ने आपसे काफ़ी सामर्थ्य के तौर में बात किया, तो अभी इस वक्त अगर हम निर्णय लेकर एक स्ट्रॉन्ग डिसीजन लेकर अगर हम आगे बढ़ेंगे तो परमेश्वर ज़रूर हमें प्रतिफल देगा। आमीन। मैं चाहती हूँ कि आप सब लोग इस बात को विश्वास करते हैं कि आज हम ऐसा ना, हम अब प्रार्थना करके थोड़ी देर हम इस सेशन को वाइंड अप करेंगे। हालेलुया। मैं चाहती हूँ कि हम में से हर एक लोग जो यहाँ पर बैठे हैं ऐसा निर्णय, एक स्ट्रॉन्ग परमेश्वर, मैंने बहुत समय को वेस्ट कर दिया है, बहुत समय को मैंने वेस्ट कर दिया अभी, लेकिन अभी हम पीछे जाकर उस समय में हम कुछ नहीं कर सकते। जैसे बहन ने कहा हम कुछ नहीं कर सकते, वो समय वेस्ट हो गया, वो समय हमने व्यर्थ में गवा दिया। अगर सोच कर गिल्ट में ना बैठे, लेकिन परमेश्वर आपसे कहता है कि अगर आज अभी इस वक्त आप अगर डिसीजन लेने को तैयार है, अगर अभी आप मन फिराकर एक पश्चाताप के हृदय के साथ अगर लौट कर आने के लिए तैयार है, आमीन, तो परमेश्वर आपको ज़रूर प्रतिफल देगा। एक बात और बहन ने मुझे कहा था, उस दिन हम लोग जब प्रार्थना कर रहे थे तो कुछ लोग हैं जो ऐसा सोचते हैं अंदर कि मेरे अंदर टैलेंट नहीं है, लेकिन अगर आपके अंदर प्रार्थना करने का टैलेंट है तो भले आपको पता नहीं चल रहा है कि क्या हो रही है, लेकिन आपकी प्रार्थना, आपकी, मैं यहाँ पे कुछ नाम लेकर बोलना चाहती हूँ, यहाँ हमारी टीम में जुड़े हुए विपिन हो गया, सुमन हो गए, पूनम हो गए, लगातार प्रार्थना करते हैं। बाकी के जो लोग जो आगे दिखते हैं, अभी जैसे हमें स्टेज में दिखता है, इमानुएल हमेशा स्टेज में दिखता है, एनेट हमेशा वर्शिप लीडर, इन लोग हमेशा स्टेज में दिखते हैं, इन लोग हमेशा लीडिंग में दिखते हैं, लेकिन प्रार्थना करने वाला भी एक टीम बहुत ज़रूरी है। आपको लगता होगा कि अरे हम आगे नहीं आ रहे, लेकिन परमेश्वर आपका इस्तेमाल कर रहा है। कुछ लोग छुप कर बैठ कर घुटने में प्रार्थना करते हैं, लेकिन आपका हर एक का कॉन्ट्रीब्यूशन, पूजा यादव है, हम शुरू से हमारे साथ प्रार्थना करती है, आपको लगता होगा कि अरे मैं कुछ नहीं कर रहा हूँ परमेश्वर, मैं सामने नहीं आ रहा हूँ, मैं स्टेज पर नहीं आ रहा हूँ, लेकिन जैसे बहन ने आपको बहुत ही प्रेम से आपको समझा कर दिया, हर एक सेवकाई में जो है वो बहुत ही बहुमूल्य है। चटाई बिछाने से लेके, झाड़ू मारने से लेके, खाना बनाने, कुकिंग से लेके, पर खाना परोसने से लेके, हर एक बातों में बहुत ही वैल्यूबल है। सबके पास, आप अपना टीम, हमारी टीम को देख लो, सबके पास अलग अलग टैलेंट से जो मेरे पास टैलेंट है वो आपके पास नहीं। मैं ज़्यादा बोलती हूँ, शायद आप लोग बोल नहीं पाते, सबके पास अलग अलग टैलेंट है ना, सबके पास अलग अलग है। जिसके पास जो टैलेंट है वो नहीं हो, मैं सोचती हूँ मोहन जी को कुछ लोग फ़ोन करके अपना सीक्रेट शेयर कर दें, मेरे से तो कोई सीक्रेट बोलता ही नहीं है, शायद मेरे से डरते होंगे, लेकिन मैं बोलती ज़्यादा हूँ। तो सबके पास अलग अलग टैलेंट है, आप सबके अंदर परमेश्वर ने कुछ ना कुछ टैलेंट भरा हुआ है, तो उस टैलेंट को बढ़ाना है, ये डिसीजन हमको लेना है, ये डिसीजन, निर्णय अभी हमको इस वक्त अपने दिल पे हाथ रख के बोलो, परमेश्वर जो टैलेंट तूने मुझे दिया है मैं उसको बढ़ाऊंगा, आई विल इंक्रीज लॉर्ड, आई विल अलाउ, मैं उसको अनुमति दूंगा। जब तक आप अनुमति नहीं दोगे ना, वो उधर रह के सड़ जाएगा। खाना परोस के रखने के बाद अगर वो खाना हम सर्व नहीं करेंगे तो वो खाना ख़राब हो जाता है, वो खाना खा नहीं पाते। तो हम सर्व करने को तैयार हो जाएं। ये IGM जो टीम है, आपको सर्व करने का एक चैनल है, एक अपॉर्चुनिटी है। भले आपके जीवन में संघर्ष आएगा, भले आप खुद डूबे होंगे, क्या मेरे जीवन में नहीं है क्या संकट क्लेश? मैं आपके साथ बैठ के इतना बात करती हूँ, मेरे जीवन में भी दुख संकट है। ब्लेसन भैया लोग को देखो, मोहन जी, क्या उन लोग संघर्ष में से नहीं गुजर रहे क्या? आप जो हमारे रेजी बहन से पूछ लो, क्या उनके जीवन में संकट नहीं है क्या? ऐसा कोई नहीं है जिनके जीवन में संकट नहीं है, कि कोई नहीं है जिनके जीवन में दुख नहीं है, क्लेश नहीं है, सबके जीवन में है। साधारण बात है। मैं जब भी ब्लेसन भैया को मेरा प्रे सब्जेक्ट शेयर करती हूँ तो वो बोलते हैं कि हाँ ये तो होता है, मालूम है ना ये होता है, हाँ ये तो होगा ही ना। मतलब ये जो इस दुनिया का जो प्रॉब्लम है, ये दुनिया की समस्या है, वो साधारण समझो उसको, वो होगा। लेकिन क्या साधारण नहीं है पता है? आप साधारण व्यक्ति नहीं है। You are not a normal person. You are not an ordinary person.
आप साधारण व्यक्ति नहीं है, आपका प्रॉब्लम साधारण हो सकती है, सबको पास प्रॉब्लम है। आप मत सोचो कि मेरे ही जीवन में प्रॉब्लम है, सबके जीवन में प्रॉब्लम है, सबके जीवन में प्रॉब्लम है, अलग अलग। एलिया ने कहा कि मैं अकेला गुफा में बैठा हूँ। मुझे पिछले दिन ब्रसी ने ये मैसेज याद दिलाया था कि एलिया ने कहा मैं अकेला गुफा में बैठा हूँ। परमेश्वर ने कहा एलिया तू अकेला नहीं है, 7,000 भविष्यवक्ता लोग बाहर है। हालेलुया, हम में से कोई अकेला नहीं है, परमेश्वर आपके साथ है। हम अपनी आंखों को बंद करें और हम प्रार्थना करें। हालेलुया, थोड़ी देर हम समर्पण करके प्रार्थना करेंगे। री खबा नबर रब शतुना हस्तल खमा नबर रब शधुनी री बाबा रब शेथे रेखे माना। हम समर्पण करें। परमेश्वर पिता, मैंने यदि कहा है कि मुझे कोई टैलेंट नहीं है तो मुझे माफ़ कर दे। हालेलुया, एक पश्चाताप के हृदय के साथ आए पहले हम। हालेलुया, यदि मैंने मेरे समय को व्यर्थ में गवाया है जो तूने मुझे मुफ्त में दिया था तो मुझे माफ़ कर दे। मैं आज निर्णय लेना चाहता हूँ, मेरे बिजी स्केड्यूल के बीच में भी, मेरे परेशानियों के बीच में भी, मेरे संघर्षों के बीच में भी मैं तेरे राज्य के लिए इस्तेमाल होने के लिए समय निकालूंगा। जो टैलेंट तूने मेरे अंदर दिया है उसको मैं बढ़ाऊंगा। आई विल अलाउ टू इंक्रीज इट, मैं उसको बढ़ाऊंगा। हाले, प्रार्थना करने का वरदान हो, मैं प्रार्थना 1 घंटा से 2 घंटा करूंगा। वचन पढ़ने का वरदान है तो मैं 1 घंटे से 2 घंटा पढ़ूंगा। अगर मुझे किसी को सांत्वना देने का, काउंसलिंग का टैलेंट है तो मैं काउंसलिंग करूंगा। किसी को बात करने का टैलेंट है तो मैं किसी से बात करूंगा। हालेलुया, जो टैलेंट परमेश्वर ने मुझे दिया है पापा परमेश्वर, मैं उसको बढ़ाऊंगा। हालेलुया, हर नकारात्मक बातें, हर नेगेटिविटी जो आपके अंदर शैतान लेकर आता है, हर झूठी बातें जो परमेश्वर आपके अंदर नेगेटिव्स को लेकर आता है, हर नेगेटिविटीज को, हर झूठी बातों को हम यीशु नासरी के नाम से अभी इस वक्त खंडन करते हैं। हालेलुया, शैतान बोलता होगा कि तू किसी काम का नहीं है, शैतान बोलता होगा कि तेरे जीवन में कुछ नहीं हो सकता, शैतान बोलता होगा कि तेरे जीवन में भलाई नहीं रहा। वो शैतान की झूठी बातें हैं। शैतान की झूठी बातों पर आप भरोसा मत करो, शैतान की झूठी बातों को आप मत सुनो। हालेलुया, उसे कह दे हे शैतान तू मुझसे दूर हो जा। हालेलुया, वचन पर भरोसा करो, वचन पर भरोसा करो, वचन की घोषणा करो, वचन को डिक्लेयर करो, वचन में आगे बढ़ते जाओ। हालेलुया, अपने संघर्षों के बीच में मनुष्यों के सामने मत दौड़ो, उधर इधर मत दौड़ो। हालेलुया, वचन में बढ़ते जाओ। सर्विंग का एक, हालेलुया, परमेश्वर के राज्य में सर्व करने का, सेवा करने का, हालेलुया, एक कृपा परमेश्वर से मांग लो। सेवा करने का कृपा परमेश्वर से इस वक्त मांग लो। डिसीजन ले लो। ओ मेक अ डिसीजन राइट नाउ, अभी इस वक्त आप डिसीजन ले लो। हालेलुया, कितना भी बिजी हो मैं परमेश्वर के राज्य में इस्तेमाल करूंगा। कितना भी दुखी हो मैं, कितना भी निराश हूँ, हालेलुया, परमेश्वर तू मेरे साथ है। परमेश्वर आप सबके साथ है, वो कभी आपको छोड़कर जाएगा नहीं। भले ही इंसान छोड़कर चला जाएगा, माता पिता भूल जाएंगे, भाई बहन छोड़ देंगे, आपका बुरा भला कहेंगे, लेकिन परमेश्वर आपको बुरा नहीं कहेगा। वो आपको हमेशा नाम लेकर पुकार कर, परमेश्वर आपके साथ रहकर परमेश्वर आपको चलाएगा। आपका उसका मकसद आपके जीवन में परमेश्वर पूरा होने देगा। हालेलुया, 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 हालेलुया। आपने निर्णय लिया है तो हम समर्पण करके हालेलुया, हालेलुया हम प्रार्थना करते रहे। हम डिक्लेयर करें, शैतान के चालों को हम खंडन करें, शैतान की हर बातों को हम खंडन करें। हालेलुया, वी कैंसिल एवरी हालेलुया लाइज ऑफ सेटन। हम शैतान की हर झूठी बातों को हम कैंसिल करें। हालेलुया, थैंक यू फादर, थैंक यू जीसस, थैंक यू जीसस, थैंक यू जीसस। अब्बा धन्यवाद, 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 धन्यवाद। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। कोई भी एक व्यक्ति आखिरी प्रार्थना करके, पूजा यादव आप अगर आखिरी प्रार्थना करके इस सेशन को वाइंड अप कर दीजिए। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद प्रभु यीशु के नाम में धन्यवाद। आपने हमसे बातचीत किया, सच में खुदावंद यीशु राजा का वचन प्रभु हम सबके जीवन में एक महत्वपूर्ण खुदावंद यीशु मसीह धन्यवाद के साथ आज के वचनों को प्रभु जी आपने हमारे बीच में तेरा धन्यवाद करते हुए प्रार्थना करते प्रभु यीशु मसीह आपके कष्ट को प्रभु आपके हाथ में देते जीवन में दुआ के वचनों पिताजी धन्यवाद
करते हुए प्रभु जी उनके जीवन के प्रभु जी उनके परिवार के लिए उनकी सेवकाई के लिए यीशु राजा मैं प्रार्थना करते हुए प्रभु यीशु मसीह जय प्रार्थना को धन्यवाद देना हमारे बीच में आने के लिए प्रभु शहादत करना मदद करना प्रभु जी धन्यवाद प्रत्याशा मेरे प्रभु जी अपना यीशु में पिता जी दिया ताकि खुदावन यीशु मसीह के अच्छे वचनों को अच्छे बोलने को प्राप्त करने का मैं धन्यवाद प्रार्थना करती हूँ प्रभु यीशु मसीह जी सभी को अपने जुड़ने की सहायता के मदद करते धन्यवाद करते प्यारे यीशु मसीह जी आपके नाम की पिताजी का दर्शन प्रभु जी हमें प्रभु जी निर्णय के साथ प्रभु जी खुदावंद यीशु मसीह जी आपकी आज्ञा मानते हुए प्रभु जी इसको ग्रहण करने का खुदावंद यीशु मसीह जी ताकि आने वाले दिन में प्रभु जी जो हमारा ये बहुमूल्य जो समय है खुदावंद यीशु मसीह जी से हम आपको देते हुए पिताजी हर एक काम प्रभु यीशु मसीह जी आपकी महिमा के लिए करते हुए प्रभु जी आपने आगे बढ़ने के लिए मांग लेते हुए प्रभु यीशु आपका धन्यवाद करते पिता एंजल दे के लिए प्रभु जी आपने हमें भी प्रभु ट्रांसलेट करने के लिए सहायता और मदद की प्रभु यीशु मसीह जी मैं अपने भी आपके हाथ में देते चुने हुए हर एक स्टूडेंट लीडरशिप प्रभु जी आपके हाथ में देते हुए प्रार्थना करते प्रभु यीशु राजा हम निरंतर प्रार्थना में बने रहने वाले प्रभु जी और अधिक समय आपके साथ व्यतीत करने वाले बने खुदावंद यीशु मसीह जी अधिक से अधिक समय हम आपके साथ बिताने वाले बने इस प्रार्थना कर प्रभु जी आपके वचनों के लिए आज के प्रभु जी आराधना के लिए प्रभु जी आपने चाहता है कि प्रभु आज इस मीटिंग को आपने हमें दिया ताकि प्रभु हम सब प्रभु इस मीटिंग द्वारा आशीषित हो सके प्रभु जी इसलिए मैं धन्यवाद करते हुए प्रार्थना करते हुए प्रभु जी हर एक छोटी सी बातों को आपके हाथों में दे देते प्रभु जी मैं विश्वास करते प्यारे प्रभु यीशु राजा आपने हमारी प्रार्थना विनतियों को सुना उत्तर के आशीष या धन्यवाद प्यारे प्रभु यीशु मसीह के नाम में मांगते हैं आमीन 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 प्रेज लॉर्ड गॉड ब्लेस यू ऑल। थोड़ा ज़्यादा टाइम रखने का सोची थी बट नहीं हो पाया, अगली बार छुट्टी होगा तो हम थोड़ा कुछ एक्स्ट्रा प्लान करेंगे। थैंक यू सो मच फॉर ज्वाइनिंग, गॉड ब्लेस यू। आज VBS का मैं नहीं जुड़ पाऊँगी, अगर एक्शन सॉन्ग के लिए जेफरी प्रेस्टी कोई फ्री है तो आप लोग ज्वाइन करने की अगर हो सकता है तो देख लो, नहीं तो हम फिर कल मिलेंगे। बाय बाय।